ज्यावेळेस आपण ऑटिझम म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय? ज्या मुलांचं आय कॉन्टॅक्ट कमी आहे, आवाज दिल्यावर रिस्पॉन्स करत नाही, कुठे कसं वागायचं कळत नाही किंवा हायपर ऍक्टिव्ह दिसतात, त्याच हरकती परत परत करत असतात गरज नसताना. ही 5-6 लक्षणं एकत्र एका व्यक्तीत असली तर त्यांना अमेरिकेने एक नाव दिलेलं आहे ऑटिझम. 2.5 वर्षाचा माझा मुलगा होता. त्याने मला सांगितलं ह्याचं काय होऊ शकत नाही, तुम्ही याला बेसिक जगायला शिकवलं तरी खूप आहे. विचार कर, एक आई म्हणून माझ्यासाठी तेव्हा काय झालं असेल. आणि मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते की आपल्या मुलाची जेव्हा पहिली हार्मोनियम कॉन्सर्ट होईल ना, तेव्हा मी त्या डॉक्टरला बोलवणार चीफ गेस्ट म्हणून. म्हणजे माझं हे ड्रीम आहे की त्या डॉक्टरला मी बोलवणार आणि मी सांगणार त्याला, तुमच्यासाठी तो फक्त एक केस होती, माझ्यासाठी असते आयुष्य. म्हणजे मला आठवतं की कधी कधी माझं तोंड दुखायचं. आई मला म्हणली, अगं तुला वेळ लागेल, नको असं करूस. आणि मग पेरेंट्स सगळं ट्राय करतात. हा होमिओपॅथिक डॉक्टर, तो आयुर्वेदिक डॉक्टर, तो ॲलोपॅथिक डॉक्टर, पत्रिका दाखव, या ज्योतिषाकडे जा, या गुरुजींकडे जा, बिकॉज पेरेंट्स आर होपलेस. आता माझं मूल ना 40 पीस पझल शिकतोय. आता आम्ही जिथे जातोय त्याला आता 100 पीस पझल शिकवणार. मग तो 300 पीस पझल करतो. आता ना माझा मुलगा कॉम्पिटिशन मध्ये गेलाय, 5000 पीस पझल सॉल्व्ह करतो. पण त्याला सुसू करायला हात धरून न्यावा लागतो. मग ते 5000 पीस पझल सॉल्व्ह करून व्हॉट आर यू गोइंग टू अचीव्ह? रेड कलर, ब्लू कलर, पर्पल कलर, से मम्मी से पप्पा बोलून तुम्ही अचीव्ह काय करणार आहात? पालकांना काय हवं असतं शेवटी, की स्वतःची इशू करता आली पाहिजे, बाहेर एकट्याला सोडून जाता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ही मुलं करू शकतात का? 13 वर्षाचा नॉर्मल मूल, मी त्याला सांगितलं जा दुकानात आणि हे घेऊन ये, तो घेऊन ये. माझ्या मुलाला मी एकट्याला सोडू शकते का? नाही सोडू शकत. स्किल शिकवण्यापेक्षा बिहेवियर शिकवला पाहिजे. हा एक खूप टॅबू असतो की माझ्या मुलाला मी कसं बाहेर घेऊन जाऊ. म्हणजे 2 वर्ष माझ्या कुठल्याही मित्रमैत्रिणीशी कॉन्टॅक्ट नव्हता. पण मला असं वाटायचं त्यांनी विचारलं हा बोलला नाही तर मी काय करणार आहे. सो ह्याच्यातनं पहिले बाहेर या आणि फील प्राऊड अबाउट युअर चाइल्ड. जिथे चाललोय, ज्या ट्रीटमेंट घेतोय त्या वर्क करत नाहीयेत, अशा वेळेस पालकांनी काय करायला हवं? माझी एक मैत्रिणी आहे जिला या मुलाच्या स्ट्रेसमुळे बीपी झालं, थायरॉइड झालं. मी तिला म्हटलं, हे बघ तुझा मुलगा सिव्हिअर आहे, तो काहीच करत नाही, तुला काळजी वाटते ना की व्हॉट आफ्टर अस. म्हटलं तू काय करू शकतेस या मुलासाठी? तू जास्तीत जास्त वर्ष जगू शकतेस. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण कायमच खुसफुसवर अशा सगळ्या विषयांवरती चर्चा करतो, गप्पा मारतो, ज्याबद्दल आपण उघडपणानं बोलत नाही, ज्याबद्दल बोलायला कचरतो. आणि आजचाही खरं तर तितकाच महत्त्वाचा विषय आहे, लहान मुलांसंदर्भातला विषय आहे, ज्याबद्दल इतके गैरसमज आहेत, काय करायचं नेमकं पालकांना कळत नाही. आणि त्याचबद्दल आज खरं तर आपण गप्पा मारणार आहोत, माहीत करून घेणार आहोत की नेमकं काय पद्धतीने हा आजार आहे, डिसऑर्डर आहे, नेमकं काय म्हणायचं याला, काय पद्धतीनं डील करायचं. कारण म्हणजे स्वाभाविकपणे लहान मूल ज्यावेळेस मोठं होत असतं, एक आपण काही टप्पे पाळत असतो, की अच्छा काय 6 महिन्याचा झाला, वर्षाचा झाला, चालायला लागला, मग बोलायला लागला. आणि मग वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जर आपलं मूल दिसलं नाही आपल्याला हे करताना, तर अर्थात धस्स होतं छातीत. आणि मग जर आपण डॉक्टरांकडे गेलो आणि बहुतेक ऑटिझम आहे असं काहीतरी म्हटलं, तर अगदी हातपाय गळून गेल्यासारखे वाटतात. तर खरंच असं काही आहे का? इतकं घाबरण्याचं कारण आहे का? ही मुलं नॉर्मल आयुष्य आपल्या सगळ्यांसारखं जगू शकतात का? की त्यांना सतत केअरची, सतत काळजीची, सतत निरीक्षणाची गरज असते. या सगळ्याचबद्दल आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत. मी मनापासून मलाच आज खरं तर छान वाटतंय, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला खूप लोकांनी याबद्दल विचारणा केली होती. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर समीर दलवाई, जे डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन आहेत. ते इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिशियनचे स्पोक्सपर्सन सुद्धा आहेत. जी त्यांची स्वतःची मेथोडॉलॉजी आहे डेव्हलपमेंटल इश्यूज सोबत डील करण्याची. तर स्वागत आहे सर. नमस्कार. आणि आपल्यासोबत आहे आरती देशपांडे भाटे. आरती माझी मैत्रीण सुद्धा आहे, जी स्वतः लहान मुलांसाठी बऱ्याच गोष्टी लिहित असते, गाणी लिहित असते, त्यांच्यासाठीचा कॉन्टेंटही तयार करते. तिचं यूट्यूब चॅनलही आहे मम्मम टीव्ही. आणि ती एका ऑटिस्टिक मुलाची आई आहे आणि ती सुद्धा आपल्याला पालकांची बाजू या सगळ्यातनं समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर स्वागत आहे सर दोघांचंही. थँक्यू. मला वाटतं सुरुवात करायला हरकत नाही. म्हणजे ज्यावेळेस जसं मी सुरुवातीला म्हटलं, की आपलं मूल वाढत असताना कुठल्याही पद्धतीनं त्यात अडथळा आला आणि ठरवल्या पद्धतीनं म्हणजे ज्या त्याचा एक नॉर्मल प्रोग्रेशन असणं अपेक्षित आहे, त्यानुसार गोष्टी घडल्या नाहीत, की एकदम धस्स होतं. आणि ऑटिझम हा शब्द कानावर पडला, की अरे बापरे! आता काय करायचं? असा प्रश्न पडतो. तर ऑटिझम ज्यावेळेस आपण म्हणतो किंवा मराठीत त्याला स्वमग्नता आपण म्हणतो. मला माहीत नाही हा शब्द योग्य आहे की नाही. पण ज्यावेळेस आपण ऑटिझम म्हणतो,
त्यावेळेस त्याचा अर्थ काय? नेमकं काय असतं ऑटिझम सर? नमस्कार. ऑटिझम हा शब्द ज्या मुलांना काही विशिष्ट लक्षणे आहेत, त्यांच्या ह्या लक्षणांसाठी रिझर्व्ड आहे. अच्छा. उदाहरणार्थ, ज्या मुलांचं आय कॉन्टॅक्ट कमी आहे, ज्या मुलांना आवाज दिल्यावर रिस्पॉन्स करत नाही, हं. कुठे कसं वागायचं कळत नाही किंवा हायपर ॲक्टिव्ह दिसतात, बोललेलं कमी कळतं वयाप्रमाणे किंवा वयाप्रमाणे कमी बोलतात, त्याच हरकती परत परत करत असतात गरज नसताना आणि तेच शब्द किंवा वाक्य रिपीट करत असतात गरज नसताना, हे 5-6 लक्षणं एकत्र एका व्यक्तीत असली तर त्यांना अमेरिकेने एक नाव दिलेलं आहे ऑटिझम. हं. तेव्हा ही लक्षणं जी आहेत त्याचं कारण अद्याप कळलेलं नाही. तेव्हा ऑटिझमचं कारण कळलेलं नाही. पण ऑटिझम नेमका काय? एवढी सर्व साथी लक्षणं बोलण्यापेक्षा आपण ताप, सर्दी, खोकला झाला की आपण हं. मराठीत काय म्हणतो? फ्लू झाला ह्याला. हं. फ्लू म्हणजे काय? कुठला रोग आहे का? नाही. सर्दी, खोकला, तापचा शॉर्टकट एक शब्द. हो. ऑटिझम तसा आहे. त्याचं खरं कारण कळलेलं नाही. पण तुम्ही एक शब्द मगाशी बोललात की स्वमग्न म्हटलं जातं त्याला. हो. त्याच्या पाठी छोटीशी गोष्ट आहे. सर्वात प्रथम हा शब्द आणि हा केसेस डिस्क्राईब केल्या लिओ कॅनरने 1943 मध्ये, 43 मध्ये. त्यांनी 11 मुलं डिस्क्राईब केली आणि त्यांना म्हटलं की हा ना ऑटिझम आहे. हं. त्यावेळी तो काय करत होता? तेव्हा अशी प्रचलित भूमिका होती की हा मुलांना स्किझोफ्रेनिया आहे. अच्छा. त्याने 11 मुलांचं संशोधन करून सांगितलं किंवा पेपर लिहिला की ह्यांना स्किझोफ्रेनिया नाही. तर याच्यात फरक काय स्किझोफ्रेनिया ह्याच्यात? की स्किझोफ्रेनिया ज्यांना मुलं नॉर्मल वाढत होती त्यांना नंतर आयुष्यात झाला 11-12 वर्षाच्या नंतर. पण ही जी 11 मुलं त्यांनी सांगितली ज्यांना ऑटिझम आहे, त्यांना जन्मापासून हे प्रॉब्लेम होते किंवा दिसले नव्हते पण आतच होते. सो दे केम फ्रॉम विदिन, दे केम फ्रॉम सेल्फ. आणि ऑटॉस म्हणजे सेल्फ. तर त्याची भूमिका होती की आतून निर्माण होणारा जन्मापासून किंवा स्व असलेला प्रश्न आहे, म्हणून त्याने ऑटिझम असं त्याचं नाव दिलं. कोणीतरी चुकीचा त्याचं ट्रान्सलेशन केलं की सेल्फ ऑब्सेस्ड. त्याचा सेल्फ ऑब्सेस्ड हा अर्थ नव्हता, त्याने तो अर्थ दिला नव्हता. केम फ्रॉम सेल्फ असं त्याला म्हणायचं होतं. पण कोणी त्याला स्वमग्न म्हणजे सेल्फ ऑब्सेस्ड असं ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे खरा घात होतो. कारण स्वमग्न असेल त्याचं काय करायचं कोणालाच कळत नाही. ओह! अशी गंमत आहे खरी. आणि बापरे! आणि मग आपल्याला काय करायचं माहीत नसलं की आपण लक्षणांकडे लक्ष देतो. म्हणजे आई येऊन सांगते माझ्या मुलाला ताप आहे. तापावर क्रोसिन किंवा पॅरासिटामॉल दिलं आपण, तर हं. ते लक्षणात म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट झाली. काही वेळ ताप कमी होतो. पण जर मलेरिया असेल तर तो ताप पुन्हा येणार. मग पुन्हा पॅरासिटामॉल दिलं पाहिजे. मग पुन्हा कमी होणार. म्हणजे काही वेळ कमी होतोच हे तर दिसतं. हं. पण शेवटी आपल्याला 2-3 दिवसात लक्षात येतं की डॉक्टर तापाचं कारण काय? मलेरिया आहे, टायफॉईड आहे. जोपर्यंत तुम्ही अँटी मलेरियल किंवा अँटीबायोटिक टायफॉईडसाठी देत नाहीत, हं. तो ताप हं. येत राहणार. अनफॉर्च्युनेटली इथे नेमकं कारण न कळल्यामुळे किंवा कन्फ्युजन असल्यामुळे आपण फक्त स्पीचसाठी स्पीच शिकवत राहतो. ही मुलं बोलत नाही म्हणून त्यांना बोलायला शिकवत राहतो. व्यवस्थित वागत नाही म्हणून बिहेवियर त्यांचं आपण ठीक करायचा प्रयत्न करत असतो. शाळेत जाऊ शकत नाही व्यवस्थित म्हणून शिकवायचा प्रयत्न करत असतो. मूळ जे कारण आहे तिथे आपण लक्ष देत नाही. पण हे मूळ कारण नेमकं काय? म्हणजे का ती मुलं या गोष्टी करू शकत नाहीयेत? म्हणजे एकतर कारण कुठून येतं ते? म्हणजे त्याला जेनेटिक किती मोठा बेस आहे? आई-वडिलांचे जीन्स यात किती मोठा रोल प्ले करतात? की आणखीन एक कारणं आहेत? म्हणजे असंही सांगितलं जातं की काहीतरी एक पद्धतीचं व्हॅक्सिन आहे जे लहान मुलांना काही 1.5-2 वर्षाचं असताना देतात. त्याच्यानंतर मुलं वेगळ्या पद्धतीनं वागायला लागतात. तर नेमकं कारण काय आहेत? म्हणजे हे कंप्लीटली इंटरनलच आहेत की काही एक्सटर्नल कारणं सुद्धा असतात ऑटिझमसाठीची? सर बरीच कारणं असू शकतात. पण एक स्पष्ट उत्तर आहे की व्हॅक्सिनचे अशी घाई घेणं-देणं नाही. कारण व्हॅक्सिन द्यायच्या अगोदरच हा प्रॉब्लेम सुरू झालेला असतो. तो लक्षात नंतर येतो. तेव्हा व्हॅक्सिनचा काही घेणं-देणं नाही. याच्याबद्दल प्रचंड रिसर्च झालेला आहे. ओके. मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं की तुम्ही म्हटलं जीन्सप्रमाणे, तर एव्हरीथिंग दॅट हॅपन्स इन अवर लाईफ हॅज टू डू विथ अवर जीन्स. बरोबर. ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण गेले 80 वर्ष ह्याच्यात रिसर्च करत असताना कॅन्सरचे सर्व जीन सापडले, इतर आजारांचे सापडले, अजून ह्याचा परफेक्ट जीन सापडलेला नाही. हं. त्याचं कारण असं आहे की आपल्या जीन्स जे असतात, त्या जीन्सना वातावरण जे आहे ते अनुकूल लागतं. ते चांगले जीन्स मॅनिफेस्ट व्हायला किंवा वाईट जीन्स मॅनिफेस्ट व्हायला. उदाहरणार्थ, तुम्हाला डायबिटीसची जर जीन्स असतील, पण तुम्ही आयुष्यभर खूप काळजी घेतलीत आणि तुम्ही खूप जास्त शुगर खाल्लीत नाही, फिजिकली ॲक्टिव्ह राहिलात, तर तुमच्यात ते जीन असूनसुद्धा
तुम्हाला डायबिटीज कदाचित होणार नाही किंवा उशिरा होईल किंवा कमी होईल. बरोबर. सिमिलरली विथ कॅन्सर, स्मोक म्हणजे सिगारेट सर्वच ओढतात, पण काही लोकांना होतो आणि काही ओढत नाही त्यांना सुद्धा होतो. म्हणजे हो. इट इज अ जेनेटिक थिंग. पण तुम्ही सिगारेट ओढल्यावर जास्त प्रमाणात तुम्हाला होऊ शकतो. हम्म. त्याला आपण जीन्स आणि जो परिसरातून आपल्याला जे इन्फ्लुएन्स होतं त्याला आपण एपिजेनेटिक्स म्हणतो, हो. म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. माझी अशी भूमिका आहे किंवा मी जे ऑब्झर्व केले गेली 22 वर्ष, की ह्या सर्व मुलात एक गोष्ट कॉमन मला सापडली हम्म. आणि ती म्हणजे ही सर्व मुलं, म्हणजे कोण जास्त बोलेल, कोणी कमी बोलेल, कोणाचा आय कॉन्टॅक्ट बेटर असेल, कोणाचा कमी असेल, पण एक गोष्ट सर्व मुलात कॉमन असते, की त्यांची मग्नता माणसात, मनुष्यात कमी असते आणि त्यांची मग्नता वस्तूंमध्ये खूप जास्त असते. म्हणून त्याला मी एक आपलं चांगलं मराठी नाव दिलं आहे, अति वस्तू मग्नता आणि कमी मनुष्य मग्नता. आणि हे हार्वर्डच्या प्रोफेसरला सांगणं जरा अवघड आहे, पण मी पालकांशी बोलत असताना मी बोलल्या प्रत्येक आई म्हणते, "हे खरं आहे." आम्ही असं विचारतो, की तुम्ही एका रूममध्ये बसल्याचं मूल आलं, त्याचं हो. लक्ष कुठे असेल? त्या पालकांकडे किंवा लोकांकडे, माणसांकडे नाही, तो वस्तू शोधतो आणि तो स्वमग्न नाही आहे, तो वस्तुमग्न आहे. आणि वस्तुमग्नता असल्यामुळे तो आपल्याकडे लक्ष देत नाही. माणसात आपण हे बघितलेलं आहे, की जेव्हा जन्म झाल्यानंतर पहिल्याच काही दिवसात मूल माणसांकडे म्हणजे आईकडे किंवा वडिलांकडे लक्ष द्यायला लागतं. त्याला आपण मनुष्यमग्नता म्हणतो. आईकडे लक्ष का देतो? कारण जेव्हा भूक लागते, रडतं बाळ, तेव्हा वस्तू काही हलत नाही. एक एंटिटी हलते, त्याला नंतर कळतं की ही आई आहे. पण तीच व्यक्ती एंटिटी त्याला दूध पाजते, त्याला बरं वाटतं. पुढच्या वेळी रडल्यावर त्याला तेच कळतं की भिंती, टेबल काही हलत नाही, हीच एंटिटी एक हलते. मग आता त्याचं लक्ष मनुष्याकडे जातं आणि म्हणून मनुष्यमग्नता सुरू होते. आता तो बघतोय की रडलो की ही येते आणि मला दूध पाजते. कधी-कधी रडलो तरी येत नाही. हम्म. का असं? तर ती जर रूममध्ये नसेल आणि मी रडत असलो तर नसली तर येत नाही. मग आता मुलाला कळतं की ती नसताना रडायची गरजच नाही. म्हणजे कधी रडायचं आणि कधी रडायचं नाही हे त्याला कळतं. डोरबेल वाजली की आई जाऊन दार उघडते. डोरबेल वाजली नाही तर उघडत नाही. हे बघून मुलाला कळतं कधी माणसं काय करतात आणि कधी काय करत नाहीत. कुठे काय करावं, कुठे काय करू नये. कधी दार उघडावं, कधी उघडावू नये. कधी ताटं ठेवावी, कधी ताटं उचलावी. कधी कपडे बदलावे, कधी कपडे बदलवू नये. कुणासमोर कपडे बदलायचे, कुणासमोर बदलायचं नाही. म्हणजे मनुष्य कसे वागतात, वर्तन जे असतं, हे पहिल्या टप्प्यानंतर हे दुसरा टप्पा असतो. जर मूल माणसांकडे लक्ष देत असेल, तर हे शिकेल की वागायचं कसं. हे करत 7-8 महिने झाले, की मुलाचा ब्रेन मनुष्याच्या जीवनात जास्त रमतो, जास्त डेव्हलप होतो आणि 8-9 महिन्यात त्याला कळतं, की हे म्हणजे फक्त हात हलवणे नाही. 2 महिन्याच्या मुलाला तुम्ही असं केल्यावर तो हसणार, स्माईल करणार. असं केलं तर 2 महिन्याच्या मुलाला कळणार नाही. का? कारण हे पहिले 2 टप्पे व्हावे लागतात. मनुष्य मग्नता आणि मनुष्य व्यवहार, बिहेवियर कळणे. तेव्हा त्याला कळतं, की हे म्हणजे फक्त हात हलवणे नाही, ही एक खुणा आहे किंवा मेसेज आहे, की मी चालले. असं करणे म्हणजे बोटांची मूव्हमेंट नाही, तिकडे बघ असं एक मेसेज आहे. पण हा नॉन व्हर्बल मेसेज आहे. हा ॲक्शन्सने, जेस्चर्सने, पॉइंटिंगने होतो. म्हणजे तिसरा टप्पा आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आणि हे सर्व मूल जेव्हा शिकत राहतं वर्षभर, तेव्हा ब्रेन एवढा चांगला डेव्हलप होतो, की त्याला हळू-हळू कळू लागतं, की बाय-बाय हा सारखा शब्द जो येत होता ना, तो ह्याच्याबरोबरच बाय-बाय पण शब्द येत होता. म्हणजे बाय-बाय सुद्धा एक सिम्बल आहे किंवा मेसेज आहे, की आय एम गोइंग अवे. तेव्हा त्याला त्या साउंडचा बोध होतो आणि साउंड बिकम्स अ वर्ड आणि देन ही अंडरस्टँड्स द मीनिंग ऑफ स्पीच, सो ही विल स्पीक अगेन. कधी बोलायचं, कधी नाही बोलायचं हे त्याला कळतं. कारण कधी काय करायचं, कुठे काय वागायचं, नाही वागायचं हे ऑलरेडी कळलेलं आहे. आणि हे आपण बोलताना वर्ष 2 वर्ष मुलं बोलू लागली, की 1000-2000 व्होकॅब्युलरी होते. त्यांना बोलायचं कसं कळतं, तर ब्रेन अजून डेव्हलप होतो. मग एका पेपरवर आपण अशी निशाणी केली आणि ह्याला बघा ए म्हणतात. म्हणजे आपल्याला जे दिसतंय एक निशाणी आहे, सिम्बल, त्याला आपण साउंड देतो म्हणजे रीडिंग आणि रायटिंग. पण 6 महिन्याच्या मुलाला रीडिंग रायटिंग कळेल का? नाही. 6 महिन्याच्या मुलाला रनिंग जमेल का? नाही. हे टप्पे आहेत आणि दे डोंट डिपेंड ऑन टाईम ऑर मंथ्स. दे डिपेंड ऑन द प्रिव्हियस स्टेप ऑर द प्रिव्हियस माइलस्टोन. म्हणजे हे 5 टप्पे आम्ही हे एस्टॅब्लिश केलेले आहेत, की मनुष्यमग्नता झाली पाहिजे प्रथम. ती झाली तर वागायचं कसं हे शिकतात. ते झालं तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन येतं. त्याच्यानंतर व्हर्बल कम्युनिकेशन येतं आणि त्याच्यानंतर रीडिंग रायटिंग येतं. ऑटिझम असलेल्या मुलांना सर्वात पहिल्या स्टेपमध्ये प्रॉब्लेम असते. त्यांची मनुष्यमग्नता थोडी कमी असते. म्हणून ते आय कॉन्टॅक्ट देत नाही, हाक मारल्यावर बघत नाही. म्हणून कुठे कसं वागायचं त्यांना कळत नाही. दिवसभर जर आवडत असेल तर दाराकडे पळत राहणार.
ओपन शट करत राहणार, कुठे काय करायचं कळत नाही आणि म्हणून इशारे कळत नाही आणि म्हणून बोलायचा उशीर होतो किंवा बोलायला येत नाही. पण त्याहून गंभीर एक इश्यू आहे की त्यांचं लक्ष वस्तूत असतं. हो. माणसांकडून आपण विभिन्नता किंवा विविधता शिकतो, की आई मामीबरोबर कशी वागते, आई मावशीबरोबर कशी वागते. आपण विविधता शिकतो. पण वस्तूच्याकडून मूल काय शिकतं? पॅटर्न. कारण प्रत्येक वस्तू एका विशिष्ट पॅटर्नमध्ये बनलेली असते किंवा चालत असते. पंखा फॉर एक्झाम्पल. हो. तर म्हणून ही मुलं पॅटर्न उस्ताद होतात आणि म्हणून ते पॅटर्न कॉपी करू लागतात. आपल्यालाही काही माहीत नसतं. आपल्याला काय लक्षात येतं? लक्षणं, की माझं मूल बोलत नाही. त्याच्या अगोदरची लक्षणं आपल्याला एवढी इम्पॉर्टंट वाटत नाही. बोलत नाही म्हटल्यावर, "अरे, तुम्ही बोला त्याच्याशी." मग आपण सुरू करतो, "आई बोल, आई बोल, आई बोल." आता जर पहिले टप्पे झाले नसले, तर चौथा टप्पा डायरेक्टली होणारच नाही. हो. मुलाला कळणार नाही, बोध होणार नाही. पण जर तुम्ही 200 वेळा, 300 वेळा, 400 वेळा आई बोल किंवा से गुड मॉर्निंग केलं, तो जर पॅटर्न त्याला आवडला, त्या साऊंडचा, वर्ड्स कळणार नाही, शब्दांचा अर्थ नाही आहे, पण पॅटर्न आवडला, तर तो रिपीट करेल, "आई बोल" किंवा "से गुड मॉर्निंग." आपल्याला वाटतं, "अरे वाह! आता बोलायला लागला, अजून शिकवा." पण कदाचित "बाबा बोल" हा पॅटर्न आवडला नाही, तर कधीच बोलणार नाही. पण "आई बोल" जरी बोलत असेल, तर तो कुणालाही बघून बोलेल, वडिलांना पण बोलेल, भिंतीला पण बोलेल. हे खरं स्पीच नाही. ह्याला एकोलेलिया असं म्हणतात. अनफॉर्च्युनेटली आपण ह्या गफलतीत राहतो, की आता माझं मूल बोलतंय, म्हणजे बोलायला शिकवलं की बोलेल, पण तो पॅटर्न कॉपिंग करतोय आणि हे करण्यात आपण बिझी होतो. म्हणून मनुष्यमग्नता वाढवायला जी हवी होती आणि वस्तुमग्नता, पॅटर्नमग्नता कमी करायला हवी होती, तिथे आपण लक्ष देतच नाही. उलट आपण पॅटर्न वाढवायचं काम करत असतो अननोइंगली आणि ह्याच्यामुळे ऑटिझमची मुलं 100% बरी होऊ शकत नाही, असं आपणच मान्य केलेलं आहे. आणि मग आपणच मान्य केलेलं आहे, की मलेरियाचा इलाज करूच नाही, पॅरासिटामॉल देत राहूया. ताप थोडा वेळ काहीतरी कमी होतो की नाही. आणि असं हे चालल्यामुळे एक निगेटिव्ह पिक्चर ऑटिझमचं झालेलं आहे. जेणेकरून पालकाने हा शब्द ऐकला, तुम्ही जे सुरुवातीला म्हटलं, हो. हे ऐकल्या जी धास्ती वाटते, कारण हे ह्या प्रकारचं एक एन्व्हायर्नमेंट तयार केलेलं आहे. बापरे! मला हा खूपच वेगळा पर्स्पेक्टिव्ह वाटतोय. कारण कायम ऑटिझमबद्दल स्वमग्नता या पद्धतीनं ऐकलं. ती खरं तर वस्तुमग्नता आहे आणि कमी मनुष्यमग्नता आहे. या पद्धतीनं ज्यावेळेस त्याच्याकडे पाहायला लागतो, त्यावेळेस खूप वेगळ्या पद्धतीनं चित्र दिसायला लागतं. आपण कायम ऑटिझमचं एक स्पेक्ट्रम आहे असं म्हणतो. तर ते स्पेक्ट्रम काय असतं? म्हणजे काही ऑटिस्टिक मुलं फुल फंक्शनल असतात. काही ऑटिस्टिक मुलं तितक्या फंक्शनने कामं करू शकत नाहीत. ते खूप जास्त पालकांवर डिपेंडंट असतात. तर ज्यावेळेस आपण हा स्पेक्ट्रम म्हणतो, त्यावेळेस याचा काय अर्थ होतो सर? पाश्चात्य देश सिम्प्टम्स म्हणजे लक्षणं घेतात आणि त्यांची मोजणी करतात आणि ती लक्षणांची मोजणी कमी असेल तर कमी ऑटिझम, जास्त असेल तर जास्त ऑटिझम. हं. म्हणजे 103 ताप असेल तर तुम्हाला मलेरिया आहेच, 102 असेल तर कदाचित मलेरिया नाही, पण दोघांना द्यायचं पॅरासिटामॉल. तेव्हा हं. वेस्टर्न मेथडमध्ये जे मानलं जातं हे सिम्प्टम्सवर बघून, की हा माइल्ड ऑटिझम आहे किंवा मीडियम आहे किंवा सिव्हिअर, म्हणजे आज त्याचे सिम्प्टम्स कसे आहेत. पण ज्याला आज 102 ताप आहे किंवा आज 101 ताप आहे, त्याच्या मलेरियाचं औषध व्यवस्थित दिलं नाही, तर उद्या 103 होतोय की. त्याचा जीव पण जाऊ शकतो. हो. तेव्हा पाश्चात्य देश जे माइल्ड, मॉडरेट म्हणतात आणि त्याचा स्पेक्ट्रम आहे. काही मुलं माइल्ड आहेत, काही सिव्हिअर आहेत. दॅट इज ओन्ली टेकिंग अ फोटोग्राफ. आज ओमकार कसा दिसतोय? त्याच्यावरून ओमकारच्या कॅरेक्टरचं आणि लाईफ जर्नीचं मला काही कळत नाही. पण आज मी त्याला मार्क देईन. आज असा दिसतोय म्हणजे ओमकार असाच आहे. हे खोटं आहे. तेव्हा खरं स्पेक्ट्रम म्हणजे असं आहे, की ज्याची वस्तुमग्नता खूप प्रचंड जास्त आहे आणि मनुष्यमग्नता खूप कमी आहे, तो माझ्याप्रमाणे तो सिव्हिअर आहे, प्रॉब्लेम आहे. पण हं. ज्याची मनुष्यमग्नता थोडीशी आहे, हा एकदा आपण त्याच्यावर बसलो आणि खेळायला लागल्यावर आपलं लक्ष देतो. हो. आपण नसलो की लगेच वस्तूत जातो. तो माझ्या मते माइल्ड आहे. कारण त्याला आपण लवकर वस्तूंकडून दूर करू शकतो आणि आपल्याकडे आणू शकतो. अनफॉर्च्युनेटली आपण काय करतो, आपण त्याला शिकवायला रेड कलर मॅच कर, स्क्वेअर मॅच कर, ट्रायंगल मॅच कर, ABCD लिही. आपण पॅटर्नमध्ये त्याला अजून घुसवायचा प्रयत्न करत असतो हं. आणि ह्याच्यामुळे सिम्प्टम्स चेंज होत राहतात आणि म्हणून कोण माइल्ड म्हणेल, त्याच मुलाला दुसरा डॉक्टर मॉडरेट म्हणेल, तिसरा सिव्हिअर म्हणेल. पण असं कोणी प्रूव्ह केलेलं नाही, की सिव्हिअरवाले कधीच बरे होत नाही आणि माइल्डवाले सर्व बरे होतात. असं कोणी दाखवलेलं नाही. तेव्हा फक्त पालकांना काहीतरी क्लोजर द्यायचा म्हणून कधी-कधी हे वापरलं जातं, की नाही हे सिव्हिअरच आहे किंवा हे माइल्डच आहे. आता काही वर्ष आपण ह्याच्यात काम करत राहूया.
तर त्याच्याबद्दल आपल्याला पुनर्विचार करणं गरजेचं आहे. कारण एवढी वर्ष जेव्हा आपल्याला कळलं, की वी आर नॉट शुअर अबाउट व्हॉट द प्रॉब्लेम इज. तुम्हीच म्हटलंत, हो. की वी आर नॉट शुअर. जर वी आर नॉट शुअर, मग वी हॅव टू थिंक अबाउट इट इन अ न्यू पर्स्पेक्टिव्ह, हो की नाही? तोच विचार आपण घेतला, तर त्याच्यातून नवीन काहीच निघणार नाही. आइन्स्टाईन सेड, डूइंग द सेम थिंग अगेन अँड अगेन अँड एक्सपेक्टिंग अ डिफरंट रिझल्ट इज इन्सॅनिटी. तेव्हा एवढी वर्ष आपण एक पाश्चात्य देशांचं जे ऐकलंय, की सिम्प्टम्स रेट करा आणि त्याला मेंटल डिसऑर्डरच्या प्रमाणे मग अँझायटी असेल, डिप्रेशन असेल, ADHD असेल, ऑटिझम असेल, आपण सिम्प्टम रेट करून जर डायग्नोसिस देत असलो, तर त्याला काहीच अर्थ नाही. त्याच्या अँझायटीचं कारण काय? त्याच्या डिप्रेशनचं कारण काय? जोपर्यंत आपण आपल्या प्रकारे असा नवीन विचार सुरू करत नाही, तोपर्यंत हे प्रॉब्लेम असेच राहणार. म्हणजे अँझायटी है तो गोली खाते रहो, डिप्रेशन है तो गोली खाते रहो. क्यों डिप्रेशन है? उसके बारे में कुछ मत करो. सो वी हॅव टू चेंज आवर पर्स्पेक्टिव्ह. व्हेरी म्हणजे माझाच पर्स्पेक्टिव्ह बरोबर आहे असं मी म्हणत नाही, हो. पण ह्या प्रकारे आपण विचार तरी केला पाहिजे. अमेरिका म्हणते ह्याला इलाज नाही, म्हणून आपण सर्वांनी टाळ्या म्हणायचं, नाही ह्याला काहीच इलाज नाही, आता आपण गिव्ह अप करूया. हे मला पटत नाही. मला या कॉन्व्हर्सेशन मधनं एक थोडा होप वाटतोय मला. मी आता आरतीकडे येईन खरं तर, की पालक म्हणून अर्थात हे सगळं ज्यावेळेस आपलं, कारण काय, घरात कुठलंही एक लहान बाळ ज्यावेळेस जन्म घेतं त्यावेळेस सगळेजण आनंदी असतात, सगळेजण त्याची ग्रोथ बघत असतात, एक काहीतरी छान उल्हासाचं वातावरण असतं घरात. आणि हव्या त्या पद्धतीनं ग्रोथ झाली नाही, बोलताना दिसलं नाही, काय रांगताना दिसलं नाही, स्वतः मान धरायला नाही लागलं, की आपल्याला थोडी काळजी वाटायला लागते. अरे बापरे, माझं मूल थोडं स्लो आहे का, मागे पडलं का, आणि मग मी कसं काय करू शकतो. तर ज्यावेळेस कारण तुझंही मूल आता काय 13 वर्षांचं आहे तो. हो. तर ज्यावेळेस काय टप्प्यांमधनं आपल्याला हे लक्षात यायला लागतं? कारण अर्थात जे अनेक पालक असतील, की ज्यांची मुलं आता लहान आहेत, 1, 2, 3, 4 वर्षांच्या ब्रॅकेटमधली आहेत. काय अर्ली साइन्स असू शकतात, जे पालक म्हणून लक्षात येतात? कारण अर्थात ह्या पालकांनाच गोष्टी लक्षात येणार आहेत. बरोबर आहे. तर काय पद्धतीनं या छोट्या-छोट्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि कितपत त्याचा बाऊ पण केला पाहिजे त्या क्षणी? बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये ना ओंकार 2 गोष्टी आहेत, की जसं आपण म्हणतो की बाऊ करायचा नाही आणि वर्सेस लक्ष द्यायला पाहिजे. हं. या 2 गोष्टी इतक्या कॉन्ट्रोव्हर्शियल आहेत ना, की जसं मला आठवतं की माझा मुलगा बोलत नव्हता. तर मला घरचे सगळे म्हणायचे, "तू पण बोलली नव्हती 3 वर्ष. बोलेल की. म्हणून तुम्ही लक्षच दिलं नाही त्याच्याकडे. हां, आपोआप बोलेल, आपोआप बोलेल." सो कसं होतं की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझ्यासाठी तर जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी जसं सर म्हणले की माइल्ड ऑटिझम आहे. तर ऑटिझम हा शब्दच पहिल्यांदा ऐकला होता, की 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग लगेच आपल्याकडे गुगल गुरु असतात, की ऑटिझम म्हणजे काय आणि मग हा पूर्ण लाईफ टाईम डिसीज आहे वगैरे, वगैरे. सो 2 दिवस आणि रात्र तर माझ्या रडण्यातच गेले, की हे काय आहे? म्हणजे मला काहीच माहिती नाही आहे. ऑटिझम हा प्रकारच काय आहे मला माहिती नाही. मला काय करायचं माहिती नाही. मी कोणाकडे जाऊ माहिती नाही. आई-वडिलांना, आजी-आजोबांना तर आपल्याला हे काही माहीतच नसतं. असं कुठे असतं का? असं काहीच नाही आहे. कारण पूर्वी काही नव्हतंच. हो. सो पालकांसाठी सगळ्यात पहिले ॲक्सेप्टन्स इतका महत्त्वाचा असतो, की माझं मूल दुसऱ्यांपेक्षा वेगळं आहे हे ॲक्सेप्ट करणं. म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे, की 2 वर्ष मला माझ्या मुलाच्या वयासारखी दुसरी मुलं मला डोळ्यासमोर नको असायची. मी बघू शकायचे नाही त्यांच्याकडे, की अरे तो बोलतोय, तो आईला मागतोय आणि माझा मुलगा नाही मागत आहे. सो इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं ॲज अ पेरेंट म्हणून इट इज व्हेरी, व्हेरी डिफिकल्ट. पण एकदा तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं, की तुमचं निम्मं हर्डल तुम्ही क्रॉस केलं. हं. म्हणजे कित्येक मुलं अशी असतात, आई की कुठे घेऊन जात नाही मुलांना. लाज वाटते, की तो असं करतो, तो तसं करतो. नाही, तुम्ही सगळीकडे घेऊन जायला पाहिजे. सगळीकडे, सगळ्या एन्व्हायर्नमेंटमध्ये तुम्ही त्याला न्यायला पाहिजे. पण तुम्हाला ह्याच्यासाठी लोकांचा सपोर्ट भयंकर लागतो. हे एकट्या हो. आई-वडिलांचं काम नाही. बरोबर. इट इज अ व्हेरी टफ जॉब फ्रॉम द पेरेंट्स पर्स्पेक्टिव्ह. कारण काय होतं माहिती आहे का, सगळ्यात पहिल्यांदा असं सर म्हटले, की बोलत नाही, बोलत नाही, बोलायला शिकवा, बोलायला शिकवा. सो बोलत राहायचं, त्याच्याशी बोलत राहायचं. तू जितकं बोलशील तितकं त्याच्या कानावर पडेल. म्हणजे मला आठवतं, की कधी-कधी माझं तोंड दुखायचं. मी एवढी त्याच्याशी, आई मला म्हणली, "अगं तुला वेड लागेल, नको असं करूस." एवढं त्याच्याशी बोलायचं, की काय मी करू? आणि मग पेरेंट्स सगळं ट्राय करतात. हा होमिओपॅथिक डॉक्टर, तो आयुर्वेदिक डॉक्टर, तो ॲलोपॅथिक डॉक्टर, पत्रिका दाखव, या ज्योतिषाकडे जा, या गुरुजींकडे जा. बिकॉज पेरेंट्स आर होपलेस. तुम्हाला काहीच कळत नाही. सो मला असं वाटतं कुठलं तरी एक गाईडचं सेंटर पाहिजे, जे पेरेंट्सना गाईड करेल, की एक हॉलिस्टिक अप्रोचनी तुम्ही आता कसं
पुढे जायला पाहिजे. जसं सर म्हणले की मनुष्यमग्नता कमी आहे. हो, आम्हाला माहिती आहे. मग वाढवायची कशी हे शिकवणारं कोणीतरी पाहिजे. हो. भरपूर हॉस्पिटल्समध्ये पुण्यातल्या DQ टेस्ट करायला सांगतात, IQ टेस्ट करायला सांगतात. तर म्हणजे आणि त्याचे वाटेल ते चार्जेस लावतात आणि सगळे पेरेंट्स करतात. अरे तुम्ही IQ करता, तुम्ही सांगता की तुमच्या मुलाचा IQ हा आहे. मला माहिती आहे, माझा मुलगा 3ऱ्या पायरीवर आहे हे मला माहिती आहे. तुम्ही फक्त माझ्याकडूनच पैसे घेणार, माझ्याच मुलाची टेस्ट करणार आणि मला तुम्ही लिहून देणार तुझा मुलगा 3ऱ्या पायरीवर आहे. अरे पण मी त्याला 4थ्यावर कसं नेऊ? हे कोणीच शिकवत नाहीये. सो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मी त्याला 4थ्या पायरीवर कसं नेऊ, 5व्यावर कसं नेऊ, 6व्यावर कसं नेऊ, हे शिकवणारी कोणीही इन्स्टिट्यूट अनफॉर्च्युनेटली पुण्यात नाही आहे. आणि भरपूर थेरपी सेंटर्स आहेत. मी असं नाही म्हणणार की त्याचा काहीच उपयोग मला झाला नाही. सो काही पर्सेंटेजमध्ये उपयोग होतो. पण अनफॉर्च्युनेटली इतकं कमर्शियलायझेशन वाढलेलं आहे आणि इतकं एक्सप्लॉयटेशन वाढलेलं आहे. म्हणजे पेरेंट्सला आता स्वतःला विकून ते पैसे जमा करावे का काय? इतकी अवस्था येते. जे साधारण उच्चभ्रू घरातले लोक आहेत ते अफोर्ड तरी करू शकतात. जे मिडल क्लास फॅमिलीज आहेत ते अफोर्ड करू शकत नाहीत. इट इज स्वाभाविक आहे. आणि म्हणजे ज्या इम्पॉसिबल. पद्धतीचे रिसोर्सेस या सगळ्यासाठी मागितले जातात आणि पालकांच्या हातात काहीच नाही ना, म्हणजे ज्यावेळेस जे डॉक्टर सांगतात तेच आपल्याला फॉलो Exactly. करायचंय. आणि हे अर्थात यातनं येत आहे की त्याबद्दलची इनफ जागरूकता नाही, इनफ माहिती आपल्याला नाही. तर सर आपण खरं तर इथे येऊ शकतो का की असे काही कॉमन मिसकन्सेप्शन्स किंवा मिथ्स जे आता आपण बस्ट करू शकतो अबाउट ऑटिझम, कारण आपल्याला त्याच्याबद्दल माहितीच कमी आहेत आणि गैरसमज इतके मोठे आहेत की काय कदाचित गैरसमज किंवा समज असू शकतो की तो कधीच बरा होणार नाही, आपलं मूल कधीच बोलायला लागणार नाहीये, इतरांसारखं नॉर्मल होणार नाहीत, असे इतर म्हणजे तुमच्याही प्रॅक्टिसमध्ये आलेले असे हो. काही मिसकन्सेप्शन्स मिथ्स आपण बस्ट करू शकलो तर. अगदी आरतीताई जे म्हणाले ते सत्य आहे 100% पालकांबद्दल. कारण त्यांची म्हणजे मला तो शब्द आवडत नाही होपलेस, पण ते खरं आहे. म्हणजे दे फील हेल्पलेस असं मी हां, म्हणेन, हेल्पलेस हा की जास्त दे फील appropriate हेल्पलेस word. आणि ओव्हरवेल्म्ड की करायचं काय. आणि एक अजून गोष्ट त्या म्हणाल्या की आपल्याला पहिले व्हॉट डू पीपल नोटीस की माय चाइल्ड इज नॉट स्पीकिंग. आता जर मूल बसत नसेल पण 3 वर्षाचं झालं वेअर अदर चिल्ड्रन आर रनिंग, तेव्हा आपण तसं कम्पेअर करणार नाही की इतर मुलं पळत आहेत, माझं मूल पळत नाही आहे. आपल्याला दिसतं आहे तो बसतच नाही आहे. तर आपण डॉक्टरला जाऊन हे सांगणार नाही की माझ्या मुलाला पळायला शिकवा, त्याला बसायला शिकवा. पण हे दिसते टप्पे आहेत ज्याला आपण ग्रॉस मोटर डोमेन असं म्हणतो. म्हणजे शारीरिक म्हणू शकतो आपण. सिटिंग, स्टँडिंग, वॉकिंग, रनिंग. म्हणजे आधी मूल बसतं, मग उभं राहतं, मग चालतं आणि नंतर पळतं. हे आपल्याला दिसते टप्पे आहेत. मी जे तुम्हाला सांगितलं हे न दिसते टप्पे आहेत. आणि हे कुठेच पाश्चात्य देशात हे माइलस्टोन चार्ट आलेलं नाही. हे आम्ही आमच्या संस्थेत न्यू होरायझन्समध्ये आम्ही हे पब्लिश केलेलं आहे की हे 5 टप्पे आहेत. स्पीच इज नॉट द फर्स्ट माइलस्टोन इन दिस सोशल बिहेवियर कम्युनिकेशन डोमेन. स्पीच इज द 4th माइलस्टोन. फर्स्ट माइलस्टोन इज ह्युमन एंगेजमेंट म्हणजे मनुष्यमग्नता. सेकंड इज ह्युमन बिहेवियर म्हणजे वर्तन, कुठे काय करायचं कुठे काय करायचं नाही हे कळणं इतर माणसांप्रमाणे. 3रा टप्पा आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे इशारे. आणि हे केल्यानंतर ब्रेन त्या टप्प्याला पोचतो की आपल्याला स्पीच कळू शकतं. सिटिंग, स्टँडिंग, वॉकिंग झालं तरच रनिंग होईल. ह्याच्यात नवल काही नाही. पण आपण हे अगोदरच्या टप्प्यांकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्याला एकच टप्पा दिसतो, एकच कंप्लेंट दिसते, एकच लक्षण दिसतं, मूल बोलत नाही. आणि मग ताई म्हणाल्याप्रमाणे सर्व आपल्याला सांगतात बोलत राहा आणि अगदी तोंड दुखेपर्यंत आपण बोलत राहतो. त्याचा काय परिणाम होतो? मूल कंटाळतं, वैतागतं, कारण त्याला कळतच नाही आहे. इट इज लाईक जे मूल बसत नाही आहे त्याला तुम्ही रनिंग शिकवताय, दिवसभर शिकवताय आणि तुम्ही पण दमताय आणि त्याला पण इरिटेट करताय. ज्याला बसताच येत नाही त्याला तुम्ही रनिंग का शिकवताय? मुद्दा लक्षात आला. आणि त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होतो की ते मूल पॅटर्न ऐकत असतं सारखं आणि काही शब्द जे कानावर पडत असतात ते तो फक्त न कळत पॅरेट पोपट्यासारखे रिपीट करत असतो. आणि त्याच्यातून मग तो त्या हेल्पलेस पेरेंटला धीर येतो. अरे मी बोलते 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 मग काहीतरी काहीतरी बोल. म्हणजे जणू काय असं की 2000 शब्द कानात पडले तर कुठून तरी काहीतरी 2-3 शब्द तोंडातून बाहेर येतील. एक्झॅक्टली. ह्या लेवलला आपण विचार करतोय. आणि हे कोणी शिकवलं आपल्याला? पाश्चात्य देशांनी. आणि आपण ते इकडे मॅन्युफॅक्चर करून आपण प्रोव्हाइड करतोय. आता त्या म्हणाल्या अर्थातच पालक आहेत, त्यांना डॉक्टरांच्याबद्दल वगैरे हे वाटणार. मला हे सांगायचं आहे की कोणच ॲटलिस्ट ऑटिझममध्ये कोणच डॉक्टर थेरपी देणार आहे किंवा डॉक्टर किंवा थेरपिस्ट हे जाणून बुजून काहीच वाईट करत नाही आहेत. कोणीही
असं चाहत नाही की तुमच्या मुलाचं वाईट व्हावं. हो. हे मी 100% सर्वांच्याबद्दल सांगून एक स्टेम सेलचे तज्ज्ञ आहेत त्यांना सोडून. त्याच्यात व्हेरी क्लिअर आहे की काही सायन्स नाही, ते फक्त कमर्शियल करतायत, ते जाऊ दे. आई-वडिलांनी मनुष्यमग्नता वाढवायला आई-वडील लागतात आणि फक्त आई-वडील नाही, आई-वडिलांकडे शिकल्यानंतर काकी, मावशी, आत्या, मामी लागतात. डायरेक्ट शाळेतली टीचर जमू शकत नाही. त्याला एक सायंटिफिक तज्ञ आहे, हे आहे, तत्व आहे. लेव्ह वायगॉट्स्की नावाचा खूप प्रचंड ब्रिलियंट सायकॉलॉजिस्ट होता ओके. आणि त्याने एक थिअरी दिली की मुलं वाढतात कशी. तो ही कॉल्ड इट द झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. म्हणजे कुंपण असते, त्याच्यात कुंपणीत आपण ते हे लावतो आणि त्याच्यात त्या बेली सोडतो. तर जर ती बेल असते ती खालच्या कुंपणीला पकडत 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 धरत 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 वरपर्यंत चढते. जर ती कुंपण नसेल तर ती बेल वाढणार नाही. मुलं तशी वाढतात. सर्वात जवळ जो आहे त्याच्याकडून पहिले शिकतात, नंतर जो लांब आहे त्याच्याकडून शिकतात. म्हणजे काकीकडून शिकायच्या अगोदर, म्हणजे सख्या मावशीकडून शिकायच्या अगोदर मला आधी आईकडून शिकलं पाहिजे. मला जर आई कळली तर मला मावशी कळते, कारण आईत आणि मावशीत थोडासा फरक आहे. सख्खी मावशी कळली तर चुलत मावशी कळते. चुलत मावशी कळली की शेजारची मावशी, जी सख्खी मावशी म्हणजे नात्यातली नाही, ती कळू शकते. ती शेजारची मावशी कळली की मग शाळेतली मावशी म्हणजे टीचर कळू शकते. आणि दिस इज नॉर्मल नॅचरल डेव्हलपमेंट, स्टेप बाय स्टेप बाय स्टेप. म्हणजे फक्त ते 5 टप्पे सिटिंग, स्टँडिंग, वॉकिंग म्हटलं किंवा मनुष्यमग्नता, नंतर व्यवहार, नंतर नॉन व्हर्बल आणि नंतर व्हर्बल, ते टप्पे आहेतच. पण त्या प्रत्येक टप्प्यात हे देखील टप्पे आहेत. प्रथम घर आणि आई-वडील, नंतर काकी, मावशी, आत्या, मामी आणि त्यांचं घर, नंतर शेजारची लोकं, नंतर शाळा आणि नंतर मुलं. आपण टोटली ऑपोजिट करतो. आपण डायरेक्टली स्पीचने सुरू करतो. तिथपर्यंत ती बेल गेलेलीच नाही आणि डायरेक्टली आपण शाळेत पाठवतो की ह्या मुलांना इतर मुलात पाठवा. दिस इज अ वर्स्ट सिच्युएशन फॉर अ चाइल्ड विथ ऑटिझम. त्याला स्वतःच्या आईकडे मनुष्यमग्नता कमी आहे किंवा तिच्याशी कसं वागायचं, तिच्याकडून काय एक्सपेक्ट करायचं हेच कळायला आधी प्रॉब्लेम आहे. अनोळखी स्वतःच्या वयाच्या 2.5-3 वर्षांच्या मुलांकडे आपण त्याला जेव्हा सोडतो, त्याला प्रचंड भीती वाटते की हे काय चाललंय, बिकॉज ही कॅनॉट कनेक्ट विथ देम अँड दे आर ऑल्सो बिचारे 2.5-3 वर्षाचीच मुलं आहेत. ह्या मुलाने जर आईला धक्का मारला, चिडला असेल तर आई त्याला धक्का मारणार नाही, समजवेल. मावशीला जर काहीतरी पुश केलं तर मावशी धक्का मारणार नाही, समजवेल, अरे बेटा असं करू नको, असं वागू नको. मग पुढच्या वेळी करत 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 ह्याला नर्चरिंग केअर म्हणतात किंवा मराठीत मुलं घडवणं म्हणतात. त्याला वेळ लागतो, शेजार लागतं, नातेवाईक लागतात, घरं लागतात. एक घर नाही, घरं म्हटलं मी, शेजार लागतो, नातेवाईक लागतात आणि बराच वेळ लागतो. गुड ऑर बॅड, येस ऑर नो, राईट ऑर रॉंग करू शकत नाही, हे घडवणं आहे. पण हे जर न करताना डायरेक्ट त्याला आपण शाळेत पाठवलं तर शाळेत त्या इतर मुलांना काही कळत नाही. ह्याने जर त्या दुसऱ्या 3 वर्षाच्या मुलाला पुश केलं तर तो पण 3 वर्षाचा आहे, तो घाबरणार, तो ह्याला पुश करणार, बाईट करणार, मारणार आणि मग आपण म्हणणार अरे वा, दिस चाइल्ड इज ॲग्रेसिव्ह ऑल्सो. सो नाव आता ॲग्रेशनची औषधं. तर ही गैरसमजूत जी आहे, तुम्ही मगाशी मिथ्स म्हटलेत, सर्वात कॉमन मिथ आहे की मुलाला स्पीच प्रॉब्लेम आहे आणि त्याला स्पीच शिकवलं पाहिजे. पण त्याच्याबरोबर द बिगेस्ट मिथ्स आर ऑल यू आर पेईंग अटेन्शन टू सिम्पटम्स. तुम्ही लक्षणं केंद्रित करून तुम्ही ट्रीटमेंट देताय किंवा लक्षणं केंद्रित करून तुम्ही आजार समजताय त्याला. अच्छा, आता माझं मूल ना 40 पीस पझल शिकतोय. आता आम्ही जिथे जातोय त्याला आता 100 पीस पझल शिकवणार. मग तो 300 पीस पझल करतो. आता ना माझा मुलगा कॉम्पिटिशनमध्ये गेलाय, 5000 पीस पझल सॉल्व करतो. पण त्याला सुसू करायला हात धरून न्यावा लागतो. त्याला कुणाशी कसं वागायचं कळत नाही. मग ते 5000 पीस पझल सॉल्व करून व्हॉट आर यू गोइंग टू अचीव? रेड कलर, ब्ल्यू कलर, पर्पल कलर, से मम्मी, से पप्पा बोलून तुम्ही अचीव काय करणार आहात? रेड कलर, ब्ल्यू कलर येत नाही म्हणून तुमच्याकडे ती मुलं आली का? नाही. तेव्हा आपण जो अप्रोच आपला ट्रीटमेंटचा आहे तोच चुकतोय. आपला अप्रोच असा पाहिजे की मेन प्रॉब्लेम काय आहे? अति वस्तुमग्नता आणि पॅटर्न मग्नता, कमी मनुष्यमग्नता. आपल्याला तिथेच हात घातला पाहिजे. आपल्याला वस्तू आणि पॅटर्न कट केले पाहिजे. आणि फक्त मोबाईल नाही, एवढी जी खेळणी आपण आणतो ते सर्वच वस्तू आहेत. पण मोबाईल इज द वर्स्ट वस्तू, कारण ते एवढं अट्रॅक्टिव्ह आहे की मुलाला माणसं तर काय, इतर वस्तू पण नको. म्हणून वस्तू दूर करा, पॅटर्न शिकवायचं बंद करा, स्पीच डायरेक्ट शिकवायचं बंद करा.
आम्ही पालकांना सांगतो की आम्ही हे काही करणार नाही तुमच्यासाठी. आमचा एम असा आहे की 6 महिने, मी एक टाईम फ्रेम धरतो. हो. 6 महिन्याचे 9 महिने झाले तरी हरकत नाही. पण ट्रॅक किंवा टार्गेट काय की 6 महिन्यात तुमचं मूल 2 दिवस काकीकडे, 2 दिवस मामीकडे, 2 दिवस मावशीकडे, 2 दिवस आत्याकडे तुमच्याशिवाय राहिलं पाहिजे. 2 कारणं मला खूप जास्त वाटतात. एक आहे अकॅडमिक्स, म्हणजे रीडिंग रायटिंगसाठी जे एक डेस्परेशन आहे आपल्या देशात, हो. आणि दॅट इज बिकॉज वी आर अर्लियर डेव्हलपिंग कंट्री, आणि प्रत्येक आईवडिलांना वाटतं की जर माय चाइल्ड इज नॉट एज्युकेटेड, त्याला जॉब मिळाला नाही तर हो. प्रॉब्लेम होईल. सो आय अंडरस्टँड, हो. बट दिस मॅडनेस हॅज कम डाऊन टू 1 year, 1.5 year, 2 year, 2.5 year. At least for the first 3 years, at least for the first 3 years, don't start academics. 3 वर्ष काकी, मावशी, आत्या, मामी, शेजार, काका, मामा, शेजारचे काका, ओळखीचे काका, माणसात त्याला वेळ दिला पाहिजे मुलांना. ह्युमन एंगेजमेंट इज व्हेरी नेसेसरी फॉर द फर्स्ट 3 months. सो डोंट ब्रिंग अकॅडमिक्स फॉर द फर्स्ट 3-4 months. आणि तुम्ही स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज बघा ना, नॉर्वे, फिनलँडला बघा, 5 वर्षापर्यंत रीडिंग रायटिंग करतच नाही. तर वन इज दिस मॅड ऑब्सेशन अबाउट एज्युकेशन ॲट 1 year, 2 years of age. I'm not talking about a 12-13-year-old child. And the second is the use of mobiles, because mobiles completely isolate you from everybody else. So you already have a little bit of a problem of human engagement, and then if you get the mobile, मतलब वो आपण गवतात आग लावल्यासारखं होतं ते. सो दीज आर द 2 मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज. तुम्ही मगाशी अवेअरनेसचं म्हटलं, अवेअरनेस आहे बऱ्यापैकी, पण काय करायचं, द राईट थिंग, ह्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे. त्या जशा म्हटलं कोणी घेत पण नाही, पण आपण त्या मुलांना काकी मावशीकडे जाण्यासाठी प्रथम घरात कसं वागायचं, आईवडिलांनी त्याला कसं हँडल करायचं, त्याने आईवडिलांना कसं हँडल करायचं, हे जर शिकला तर मग मावशीच्या घरी जाऊ शकतो. आम्ही त्यांना सांगतो मग आधी मावशीला तुमच्या घरी बोलवा, तुमच्या घरी त्याला मावशीशी कसं वागायचं इन फ्रंट ऑफ यू, बिकॉज यू आर देअर, चाइल्ड फील सिक्युअर, स्वतःचं घर आहे. आफ्टर ही इज कम्फर्टेबल विथ द मावशी इन युअर हाऊस विथ यू, देन टेक हिम टू द मावशीज हाऊस. एक गोष्ट चेंज झाली, घर चेंज झालं, पण तुम्ही आहात आणि आताही ओळखीची मावशी आहे, तिथे सवय होऊ दे. तो सराव झाला की तुम्ही तिथून निघून जा. आता मावशीचं घर ओळखीचं झालं, मावशी ओळखीची आहेच, तुम्ही नाही आहात, एकच फॅक्टर चेंज करा एव्हरी टाईम. आणि हे करत करत त्याला कम्फर्टेबली आता मावशीकडे जगायला कळेल, मग आत्याकडे असंच करा. असं करत करत आपण त्याला समाजात कसं वागायचं शिकवू शकतो. तेव्हा मला लोक म्हणतात की शाळेत कधी टाकायचं, शाळेत तेव्हा टाका जर मूल 2 दिवस काकीला हँडल करू शकतो सख्या, तर शाळेतली काकी सख्खी नाही, इतर कोणाची तरी काकी आहे. तर प्रथम ह्या गोष्टी आपण लक्षात द्या पाहिजे. ह्याच्यामध्ये मला एक बोलावं असं वाटतं की मूल काकीला हँडल करताय पेक्षा सुद्धा काकी त्याला हँडल करू शकते की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. म्हणजे आत्ता मला किंवा माझ्यासारख्या सगळ्या पेरेंट्सना कोणाकडेही सोडायचं मुलांना तर हिंमतच नाही आहे. कसं सोडणार? 2-3 वर्षाचं मूल असेल ते एके ठिकाणी बसत नाही, नुसतं घूर 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 फिरत राहतं, हे ओढ ते ओढ. जसं सर म्हटले की त्याला ॲग्रेसिव्हचं लेबल लावलं जातं. जर तो ॲग्रेसिव्ह असेल, गोष्टी फोडणारं असेल, भरपूर ऑटिस्टिक मुलं हेड बँगिंग करतात, डोकं आपटतात, स्वतःला हर्ट करून घेतात, सेल्फ हर्ट करतात, त्यांना कळत नाही. सो ते लोक हँडल करू शकत नाहीत. सो जरी सरांचा ॲप्रोच हा खूप चांगला असला तरी प्रॅक्टिकली ते कितपत आत्ताच्या सिच्युएशनमध्ये फॉलो करता येण्यासारखं आहे हे मला माहिती नाही आहे. त्याच्यानंतर आजकाल कसं होतं, लग्न उशिरा होतात, मुलं उशिरा होतात. आता समजा एखाद्या मुलीला 30व्या वर्षी 35व्या वर्षी मूल झालं, अनफॉर्च्युनेटली ते ऑटिस्टिक असेल, तिचे आईवडील तोपर्यंत 70चे झालेले असतील, त्या आजी आजोबांना 2 वर्षाच्या नातवाच्या मागे पळणं शक्य नाही आहे. सो हक्काचं घर कोणाचं असतं? वडिलांकडचे आजी आजोबा, आईकडचे आजी आजोबा, मामा मामी दिवसभर ऑफिसमध्ये, तुम्ही कोणाकडे सोडणार? राहिला शनिवार रविवारचा प्रश्न, तर अरे हा येतो, हा दिवसभर छळतो, असं कोणालाच म्हणून घ्यायला आवडत नाही. एवढं हक्काचं कोणी आपल्या राहिलंच नाहीये. सो हा प्रॅक्टिकल एक खूप मोठा अप्रोच आहे. सो जसं सर म्हणतात की मनुष्यमग्नता वाढवायला पाहिजे, तर त्याच्यासाठी काय इनिशियल स्ट्रॅटेजी पेरेंट्सच्या असल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल जर तुम्ही थोडं सांगितलं तर ते पेरेंट्सना उपयोगी पडेल. अगदी जसं आता हा बरोबर आहे. हां. त्याच्यात असं म्हणतोय की आपल्याला काकीकडे जायच्या अगोदर आणि काकीच्या घरी जायच्या अगोदर स्वतःच्या घरी हे बिहेवियर्स ठीक केले पाहिजेत. आणि हे पण न करताना आपण फक्त रेड कलर ब्ल्यू कलरसाठी कुठे जात असलो तर काहीच होणार नाही. मग ह्यांचा प्रश्न एकदम बरोबर आहे, कारण जोपर्यंत मुलाचं बिहेवियर नॉर्मल होत नाही कोणी नातेवाईक घेणार नाही. म्हणून पहिले आई वडिलांशी वागायचं कसं, आणि त्यासाठी आम्ही सांगतो की तुम्ही पॅटर्न ट्रेनिंग बंद करा, ऑब्जेक्ट्स वस्तू आणि प्रथम मोबाईल टी व्ही बंद करा,
खाली बसा, थेट मुलाशी संपर्क साधा. मुलाला हसवा, मुलाला हग करा, मुलाचं अटेन्शन तुमच्याकडे ड्रॉ करा आणि हे अर्ली इंटरव्हेन्शन जे आपण म्हणतो ते हे हवं आहे. अगदी एक 1.5-2 वर्षाच्या मुलाकडे आपण सुरू केलं, 2, 2.5-3 वर्षाच्या मुलाकडे सुरू केलं, तर ते सोपं असतं. आपण डायरेक्टली 11 वर्षाच्या मुलाकडे करू शकत नाही. तर आपण सुरुवातीपासून हे केलं पाहिजे आणि हे जर आम्ही एक उदाहरण देतो. हो. आमच्याकडे पालक आल्यावर मी म्हणतो, "अभि, तुम्ही एका रूममध्ये बसलायत आणि तुम्ही लॅपटॉपवर काम करताय." मूल आलं रूममध्ये, तर ते काय करतं? तर मला ढकलतं आणि लॅपटॉप ओढतं. हो. आता आम्ही त्यांना सांगतो, लॅपटॉप लांब ठेवा, टीव्ही, मोबाईल बंद करा, वस्तू सर्व लांब ठेवा आणि तुम्ही बसा आणि फक्त त्या मुलाकडे मस्ती करा आणि त्याला हसवा. शिकवू नका. गडबड कुठे होते? ABCD बोल, 1, 2, 3, 4. म्हणजे ज्या मुलाला बसता येत नाही, आपण सुरुवात स्पीचने करतोय, ते करू नका. जास्त काही न बोलताना फक्त त्याला हसवायचा कार्यक्रम करा. म्हणजे सर त्याला खेळणी enjoy. वगैरे द्यायची नाही का? अवॉइड करा, कारण त्याचं जर लक्ष त्या खेळणीत गेलं तर तुमच्याकडे येणार नाही. हां. तर इफ यू आर प्लेइंग विथ अ बॉल, फॉर एक्झाम्पल, आता जर मी तुमच्याकडे बॉल फेकतोय आणि तुम्ही माझ्याकडे फेकताय, तर वी आर प्लेइंग विथ इच अदर, नॉट विथ द बॉल. पण जर मी कोपऱ्यात बसून भिंतीवर बॉल आपटतो आणि मीच कॅच करतोय, देन आय एम प्लेइंग विथ द बॉल. त्याच्यात वस्तुमग्नता वाढते. पण तुमच्याबरोबर जर मी बॉल वापरून खेळत असलो तर मनुष्यमग्नता वाढते. तर लक्ष हे माझ्याकडे concept- यायला पाहिजे. करेक्ट. तर वस्तू वापरताना आपण सर्वच वस्तू वापरतो, पण ते मनुष्याच्या कनेक्शनसाठी ते वापरता आले पाहिजे. आता हे जर केल्यानंतर अगदी महिना 1.5 महिन्यानंतर पालक आल्यावर मी विचारतो, आता तुम्ही हे सर्व बाजूला ठेवलेलं, तुम्ही मुलाकडे बसून फक्त त्या मुलाचं आकर्षण तुमच्याकडे होईल, त्याचं लक्ष तुमच्याकडे होईल. यू आर हगिंग द चाइल्ड, किसिंग द चाइल्ड, पिकअबू करताय, गुदगुदी करताय वगैरे वगैरे. आता काय होतं रूममध्ये आल्यानंतर? पालक म्हणतात, आता तो लॅपटॉप ढकलतो आणि मला खेचतो, चल मस्ती कर. आणि हे अक्षरशः होतं. ऑफकोर्स जेवढं मूल जास्त मोठं झालं असेल, जेवढे पॅटर्न्स त्याच्या डोक्यात जास्त फिट झाले असतील, हे जास्त अवघड आहे. ह्याच्यात काहीच दुमत नाही माझं. पण माझं म्हणणं असं आहे, की निदान आपल्याला 2, 2.5-3 वर्षात जेव्हा आपण मुलं आपल्याकडे अशी येतात, आपण डॉक्टर म्हणून आपला अप्रोच काय असला पाहिजे? तुम्ही शेप सॉर्टिंग करा आणि 3-3 तास करा आणि नंतर घरी जाऊन अजून 3 तास करा. हे करायचं आहे, अजून पॅटर्न शिकवायचे आहेत त्याला, की हे सर्व बाजूला ठेवून मुलाकडे तो जो एफर्ट तुम्ही घेताय, तो स्पीच शिकवण्यापेक्षा ह्युमन एंगेजमेंटसाठी एफर्ट करा. बट दी अदर थिंग व्हॉट शी सेड इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ युअर रिलेटिव्स अँड फॅमिली अँड सोशल स्ट्रक्चर इज नॉट सपोर्टिव्ह, यू कॅनॉट डू दिस मेथड. यू कॅनॉट डू दॅट. म्हणून मी म्हटलं इंडियन मेथड आहे ही. इंडियामध्ये जे आपलं समाज तरी आहे, आता हे बदलत चाललं आहे. शहरात वी आर ऑल स्टेईंग अलोन. माय पॉईंट इज की आपल्याला ह्याच्यात काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आणि इट्स नॉट नेसेसरी की सख्खी आईच बसली पाहिजे किंवा बायोलॉजिकल आईच पाहिजे. यू कॅन हायर समबडी किंवा जी घरी काम करणारी महिला असेल किंवा व्यक्ती असेल त्यालाही शिकवू शकतो. पण होतं काय, ती व्यक्ती पण मोबाईलवर बसलेली असते, मुलाला पण टी व्ही लावून दाखवलेलं असतं. एक्झॅक्टली. मला ह्याचा विरोध आहे. जर आमच्याकडे बरेच पालक येतात, इट्स नॉट पॉसिबल, सिंगल मदर आहे, शी हॅज नो हजबंड, नो सपोर्ट, शी हॅज टू वर्क. अजून एक मोठं मुलं आहे, तिला त्या मुलाचं पण लक्ष ठेवायचं, नॉर्मल चाइल्ड, सो कॉल्ड नॉर्मल, आणि हे चाइल्ड विथ ऑटिझम आहे. शी हॅज टू अर्न मनी. ती हे करू शकत नाही. सो आय अंडरस्टँड दॅट इज अ लिमिटेशन फॉर दिस. बट व्हॉट अबाउट द मोस्ट अदर पीपल? घरात 5 माणसं आहेत, सर्व मोबाईलवर बसलेली आहेत आणि मूल दिवसभर थेरप्या करते, घरी आल्यावर पण थेरपीज करते. मला त्या पॉप्युलेशनला ॲड्रेस करायचं आहे बरोबर. आणि मॅक्झिमम पॉप्युलेशन इज लाईक दॅट. मला आता इथेच यायचं, म्हणजे पहिली जी भीती वाटते ना कुठल्याही पालकांना, जी वाटू शकते की माझं मूल नॉर्मल आयुष्य जगू शकेल का? तर या पद्धतीच्या अप्रोचने मूल कितपत फंक्शनल राहू शकतं, कितपत नॉर्मल आयुष्य जगू शकतं? कारण पहिली भीती तीच असते बरोबर. की काय एक वेळ काही व्यंग असलं तरी चालेल, पण मग आपल्याला काय ते बाहेर जातं. Correct. स्वाभाविकपणे येणारा मुद्दा आहे पालकांच्या मनात की ठीक आहे, फंक्शनल आहे, स्वतःचं स्वतः काम करता येतं. पालकांना काय हवं असतं शेवटी, की स्वतःची स्वतः शिशू करता आली पाहिजे, बाहेर एकट्याला सोडून जाता आलं पाहिजे, त्यांच्यावरची डिपेंडन्सी कमी करता आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ही मुलं करू शकतात का? खरा मुद्दा तेवढा सुद्धा नाही की सुसुशिशी करता आली पाहिजे. खरा मुद्दा आहे की मी नसताना माझं मूल या जगात कसं जगेल, आणि तिकडे वी हॅव टू ॲड्रेस दॅट इश्यू. दॅट इज अ रिअल इश्यू. आता ह्याच्यात दे आर 2 ऑप्शन्स. वन इज रेड कलर मॅचिंग करा, ब्ल्यू कलर मॅचिंग करा, ABCD लिहून दाखवा, तेच करत राहा. हे करण्यासाठी यू आर टॉट टू क्रिएट अ पॅटर्न इकोसिस्टम अराउंड द चाइल्ड. फॉर एक्झाम्पल, मी शिकवलं व्हॉट इज युअर नेम, से ओमकार, अँड आय डू इट 500 टाइम्स. When I say what is your name, you will repeat what is your name, say Omkar. This is not speech.
कारण काका आला आणि मी सांगितलं माझं मूल नाव बोलतं. त्याने विचारलं टेल मी युअर नेम, तर काहीच बोलणार नाही. अरे तुझं नाव काय, तर काहीच. मला सांगावं लागतं थांब मी दाखवतो तुला कसं नाव सांगतो माझं मूल. व्हॉट इज युअर नेम, यू विल रिपीट व्हॉट इज युअर नेम, से ओमकार. ही जी पॅटर्न इकोसिस्टम आपल्याला क्रिएट केली जाते की मूल हायपर ॲक्टिव्ह असेल तर त्याला जम्पिंग करायला लावा, त्याला शेप सॉर्टिंग करायला लावा किंवा त्याला औषधं द्या. दिस इज ऑल अ पॅटर्न इकोसिस्टम वेअर व्हॉट इज युअर नेमच विचारणारी व्यक्ती लागते. ती जर व्यक्ती नसेल आणि टेल मी युअर नेम विचारणारी व्यक्ती आली तर दॅट चाइल्ड कॅनॉट ॲडजस्ट. This is the concept that we have to understand. So what we have to deal with the child is not to teach him how to reply to a question, because that can be a pattern. We have to teach him how to deal with different people, understanding people. विविधता. आणि म्हणून मी मगाचपासून सांगतो की पॅटर्न नका शिकवू, विविधता शिकवा. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आपण इन्क्लुजनच्या बद्दल एवढं बोलत असतो. इन्क्लुजन हा रूल पास करून होऊ शकत नाही. हो. मला तुम्ही सपोर्ट कराल किंवा इन्क्लूड कराल ओनली इफ आय एम ऑफ सम हेल्प टू यू. मी तुमच्या काहीतरी उपयोगाचा असलो पाहिजे किंवा काहीतरी तुमची मदत केली पाहिजे, किमान तुम्हाला हसवलं तरी पाहिजे. ओनली देन विल यू बॉदर टू टेक केअर ऑफ मी. खरं इन्क्लुजन मुलांना जर करायचं असेल तर त्यांना इतरांसाठी केअर करायला शिकवायला हवं. आणि खूप अवघड नाही आहे. ऑफकोर्स रेड कलर, ब्ल्यू कलर, पर्पल कलर शिकवत राहिलो तर याला वेळच मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल, एकदा मुलांचं लक्ष आपल्याकडे यायला लागलं, घरात त्यांना आम्ही म्हणजे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग शिकवतो. आपण त्यांना घरातली कामं शिकवतो. चालत असताना एक काकी चालत आहे, हातात बॅग आहे, जा त्या काकीची बॅग घे. ते मूल जातं त्या काकीचं बॅग घेतं आणि हेल्प करतं. काका चालल्यात, शिडी चढत आहेत, हातात बॅग आहे, काकांना मदत कर. आता हे मूल जेव्हा इव्हेंच्युअली शाळेत जाईल, टीचरच्या हातातून एखादं पुस्तक पडलं, सर्व मुलं हसतात, त्यांना गंमत वाटते. हे जातं आणि तिला पुस्तक होतं, टीचर पुस्तक घ्या, कारण त्याला ती सवय आहे. आणि मी सर्व मुलांसाठी सांगतोय. तो त्या टीचर आता हे केल्यावर काय होतं, आता हा टीचरचा होतो पेट. आता टीचरची पाठ वळली, सर्व मारामारी करायला लागली. टीचरनी बघितल्यावर टीचर सर्वांना ब्लेम करेल, फक्त ह्या मुलाला शाबाशी देईल. हा करणारच नाही असा. हा जो कन्फर्मेशन बायस असतो तुमचा, तो तुमचा कन्फर्मेशन बायस हॅपन्स ओनली इफ दॅट पर्सन हॅज डन समथिंग फॉर यू. आम्ही मुलांना मुंबईमध्ये सांगतो की तुम्हाला नातेवाईक नसले ना मुंबईमध्ये, कारण यू नो हाऊ मुंबई इज लाईक अ मेट्रोपॉलिटन सिटी, त्याला गुरुद्वारात न्या. चक्क मी त्यांना गुरुद्वारात पाठवतो, कारण तिकडे एकतर शांती असते, कोणी काही जास्त करत नाही, आणि तिकडे लंगर असतो. आणि त्या लंगरमध्ये आपण हे शिकतो. तुम्हाला यू अंडरस्टँड सेवा, की चीफ मिनिस्टर जरी असेल तर या लंगरमध्ये बसून लोकांचे बूट साफ करायचे असतात. तर त्या लंगरमध्ये काय असतं, आपण लोकांना जेव घालत असतो, त्यांना ताटं देत असतो, त्यांची ताटं उचलत असतो, पाणी. आता ज्या माणसांचं आपलं काही घेणं देणं नाही, त्यांची पण आपण सेवा करायला जर मुलाला शिकवलं, सो दिस चाइल्ड गोज टू द काकीज हाऊस, आणि इन्स्टेड ऑफ बिंग अग्रेसिव्ह, ही डज समथिंग फॉर काकी, ओनली देन काकी विल इन्क्लूड हिम. He does something for the school teacher, only then the teacher will include him. He does something for the other children. So if we have to train child, it is to serve, because you will survive only if you serve. फक्त त्याला ABCD शिकवून 1 2 3 4 शिकवून शॅडो टीचर सोबत पाठवून हे होणं शक्य नाही. सर, पण आय हॅव सीन मेनी ऑटिस्टिक किड्स की ज्यांच्यामध्ये खरंच ती कपॅसिटी आहे का नाही मला म्हणता येणार नाही, पण त्यांना साध्या साध्या इन्स्ट्रक्शन सुद्धा समजत नाहीत. म्हणजे ह्या सगळे सर बोलतात ह्या फार पुढच्या गोष्टी झाल्या. म्हणजे माझा मुलगा ज्या शाळेत जात होता तिथे 14 वर्षाची एक मुलगी आहे, जिला अजूनही स्पीच नाहीये, काहीच नाही, एक शब्दही ती बोलू शकत नाही. तिला इन्स्ट्रक्शन कितपत कळतात कितपत नाही काही माहिती नाही. त्या शाळेत अजूनही तिच्याकडून जसं म्हणतात ABCD वगैरे सगळं करून घेतात. पण म्हणजे ज्या मुलांना एवढी सिव्हिअरिटी आहे ते खरंच आपण इतकं ट्रेन करून शिकू शकतात का? जसं सर म्हणतात की मनुष्य बघण्याचा तुम्ही शिकवा, पण समजा नाही झालं, अनफॉर्च्युनेटली ते नाही वर्कआउट झालं बाबा, कुठल्याही कारणांमुळे आई नाही शिकवू शकली, वडील नाही शिकवू शकले, तर करायचं काय त्या मुलांना? म्हणजे दिवसभर खूप महत्त्वाचं आहे की ठीक आहे तुम्ही 2.5-3 वर्षापर्यंत अर्ली इंटरव्हेन्शन केलं, तुम्हाला मिळाले रिसोर्सेस, तुम्ही करू शकला. आता नाही करू शकत आहे तसं, तर पॅटर्न शिकवून आपण थोड्याफार प्रमाणात तिथपर्यंत पोचू शकतोय का? बाय हुक और क्रूक मला काहीतरी एक मेथड असू दे जिथे माझ्या मुलाला मी 10% तरी इम्प्रूव्ह करू शकेन, जी मला दिसती, जी म्हणजे ते बरोबर आहे, चूक आहे, मी चांगलं करते, वाईट करते, मला माहिती नाही, पण माझ्या मुलाला मी कुठेतरी पुढे नेतेय का, की कुठेतरी बाबा त्याची काहीतरी प्रोग्रेस होती आहे का, हे त्या पालकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. भले त्यांचा अप्रोच चुकीचा असेल आणि त्यांना मी सांगू का फ्रँकली पालकांना काहीही कळत नाही.
पूर्ण एमलेस, डायरेक्शनलेस असतात. पुण्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 डॉक्टर आहेत. मला तू पुण्यातला एक डॉक्टरचं नाव विचार, मी तिकडे जाऊन आलेली आहे. सगळ्यांकडे मी जाऊन आलेली आहे. सगळे ABA विचार, ऑक्युपेशन थेरपिस्ट विचार, स्पीच थेरपिस्ट विचार. कोणी नवीन पॅरेंट आता मला गायडन्सला विचारतात, हां आरती आम्ही या डॉक्टरांकडे जाऊ. हो मला माहिती आहे. सो मला माहितीच आहे, पण त्याच्यातनं मला काही अचीव्ह झालं आहे का? काही नाही. सो शेवटी मला असं वाटतं प्रत्येक पॅरेंटला आपलं मूल कसं आहे हे ओळखायला लागतं. आणि एक आई किंवा वडील जे त्याच्याबरोबर 24 तास असतात त्यांनाच ते समजतं की माझं मूल काय आहे. जेव्हा माझा मुलगा बोलू शकायचा नाही तेव्हा माझी आई मला हसून म्हणायची की ह्याला गॅस होणार असेल तरी आरतीला आधी कळतं आणि मग ह्याला गॅस होतात. की इतकं तुम्हाला तुमचं मूल माहिती पाहिजे आणि मग त्याला मी काय पद्धतीने शिकवलं. आज मी या पद्धतीने शिकवलं, नाही होते का मग ही पद्धत, ह्यानी पण नाही होते का ही पद्धत. सो मला माहीत नाही की ती माझ्या दृष्टीने मी तेव्हा जे केलं ते बरोबर होतं का नव्हतं. मला आठवतं माझा मुलगा जेव्हा बोलत नव्हता तर मी त्याला शिकवत होते की पाणी दे असं म्हटल्याशिवाय पाणी द्यायचं नाही. मी त्याला 2 तास तहानलेलं ठेवलं होतं, ग्लास इथे होता आणि जेव्हा तो म्हटला पाणी दे पण त्याच्यानंतर तो विसरला नाही. हे बरोबर आहे का नाही माहीत मला, पण त्याच्यामुळे आज तो पाणी मागताना मला म्हणतो आई मला पाणी दे. सो मला फ्रँकली असं वाटतं की पेरेंट्सच्या दृष्टीने सर आम्हाला टेक्निकलमध्ये खरंच काही कळत नाही. तुमचा अप्रोच काय आहे तोही आम्हाला समजत नाही. लेमॅनसाठी तुम्ही जर आम्हाला असे काही 4-5 गोष्टी सांगितल्या की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा अशी सिम्पटम दिसलं तर जसं तुम्ही सांगितलं की त्याच्याबरोबर बसा, खेळा, मस्ती करा, लपाछपी खेळा, पिकअपू करा, ही पहिली गोष्ट झाली. जर 5-6 वर्षापर्यंत नाही झालं मुलाला स्पीच, तो नाहीच आहे कनेक्टेड. म्हणजे कितीतरी मुलं मी अशी बघितली आहेत ज्यांना काहीही कनेक्शन नाही रे ओंकार, काहीही नाही. ते बसतील, भिंतीला टेकतील, पंखा बघत बसतील, कितीतरी वेळ लाईटची बटणं ऑन ऑफ करत राहतील. कारण त्यांच्या हातात कंट्रोल असतो त्या गोष्टींचा, त्यांना मजा वाटते. त्यांना म्युझिकल टॉयज खूप आवडतात. बटन दाबलं की A-B त्याच्याशी खेळत राहतात. खरा प्रश्न आरती जी असा आहे की ही जी 5-6 वर्षांतरी करतात त्यांना गेले 3 वर्ष थेरपीत काय शिकवलं गेलं हे विचार. हो बरोबर आहे ना, ते सगळं चूक असेल समजा सर. म्हणून पण मनुष्य मग्नता शिकवायचा प्रयत्न करून जर ते नाही झालं वर्कआउट, कारण ज्या मुलांमध्ये जसं तुम्ही म्हणता खरंच सिव्हिअर आहेत, बरोबर सिव्हिअर जी मुलं आहेत ना, जी माइल्ड आहेत ना, त्यांना डेफिनेटली आपण करू शकतो. फॉर्च्युनेटली माझा मुलगा माइल्ड कॅटेगरीतले आहे. सो मी त्याला बऱ्याच गोष्टी शिकवू शकले, तो शिकला, तो आता त्याचा इंडिपेंडेंट आहे. पण म्हणून अजूनही तो 13 वर्षाचा आहे. 13 वर्षाचा नॉर्मल मूल, मी त्याला सांगितलं जा दुकानात आणि हे घेऊन ये, तो घेऊन येईल. माझ्या मुलाला मी एकट्याला सोडू शकते का? नाही सोडू शकत. कारण मला अजूनही खात्री नाही की रस्त्यावरनं तो खरंच कडेने जाताना त्याचा तेवढा फोकस आहे का की आपल्या मागून गाडी येतेय, ह्याची मला अजून खात्री नाही. किंवा तो दुकानात गेला, जरी मी त्याला खूप वेळा दुकानात नेऊन शिकवलेलं आहे की कसं आपण मागायला पाहिजे, पण त्याला जर सांगितलं जा 1 किलो तांदूळ घेऊन ये, तर त्याने सांगितलं काकांना, काका मला 1 किलो तांदूळ द्या. तोपर्यंत त्याला समोर केक दिसला, त्यांनी घेतला, खाऊन टाकला. कारण तेवढा इम्पल्सिव्हिटी कंट्रोल करण्याची कपॅसिटीच नाही की मला समोर केक दिसतोय तो आपण नाही घ्यायला पाहिजे. हे अंडरस्टँडिंग आतून आपण देणं हे खरंच खूप अवघड आहे. आता आपण 2 गोष्टी मिक्स करतोय की एक पालकांनी काय करावं आणि प्रोफेशनल्सनी काय करावं. माझं म्हणणं आहे प्रोफेशनल्सकडे की प्रोफेशनल्सने तरी किमान काय केलं पाहिजे. बरोबर. जर प्रोफेशनल्स हे करू शकले तर ॲज शी सेड करेक्टली लार्ज नंबर ऑफ चिल्ड्रन जे माइल्ड टू मॉडरेट आहेत ते बरे होतात. पण त्याचबरोबर ते जे म्हणतात ते बरोबर आहे. 16% मुलांना ज्यांना ऑटिझम आहे त्यांना एपिलेप्सी सुद्धा असतो, त्यांना फिट्स येत असतात. आता फिट हे मनुष्यमग्नतेने बंद होईल का? नाहीच. बऱ्याचशा मुलांना सिव्हिअर जेनेटिक सिंड्रोम असतात. एखाद्या मुलाला फ्रजाईल एक्स असतं, एखाद्या मुलाला डाऊन सिंड्रोम देखील असेल, एखाद्या मुलाला सेरेब्रल पॉल्सी पण असेल कारण डिलिव्हरीच्या वेळी त्याच्या ऑक्सिजन नाही मिळालं किंवा मूल रडलं नाही म्हणून, म्हणजे ऑटिझमचे जीन्स होते पण सेरेब्रल पॉल्सी पण झालं आहे. नाव दीज आर द चिल्ड्रन विच इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट बाय जस्ट दिस अप्रोच, बट दे आर अबाउट 25% ऑफ द चिल्ड्रन. पहिला मुद्दा असा आहे की 75% मुलांसाठी पण आपण चुकीचं करतोय का, ते करू नये. आता द चिल्ड्रन हू आर सिव्हिअर, we have to understand that it is not possible only for the parents or for the family to care for it. आता इकडे गव्हर्नमेंटचा किंवा समाजाचा प्रश्न येतो. व्हॉट प्रोव्हिजन डू यू हॅव. आता आपल्याकडे एक प्रोव्हिजन आहे की तुम्हाला रॅम्प असले पाहिजे. आपण इन्क्लुजनचं फिजिकल डिसेबिलिटीसाठी आपण घेऊया. प्रत्येक ठिकाणी रॅम्प आहेत का?
आपण म्हणजे हिअरिंग डिसेबिलिटी ज्यांना आहे त्यांना श्रवण यंत्र दिली पाहिजे. सरकारची योजना आहे श्रवण यंत्र देण्याची, पण ते श्रवण यंत्र दिल्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट लागते व्हॉल्यूमसाठी किंवा ॲम्प्लिफिकेशनसाठी, जर ती कर्कश असेल तर ते मूल फेकून टाकणार. काढून टाका. सो त्याचबरोबर माय फोकस इज टू गेट प्रोफेशनल्स टू हॅव अ चेंज इन दॅर अप्रोच, की आपला अप्रोच सर्व्हिस प्रोव्हाइड करायचा नसो, बरोबर. आउटकम देण्याचा व्हेरी असला पाहिजे. इम्पॉर्टंट. सो इफ आय हॅव सेड की तुम्ही मनुष्यमग्नता करा, प्रॅक्टिस करा वगैरे वगैरे, मे बी इन 20% चिल्ड्रन इट विल नॉट वर्क, बट आय हॅव टू देन चेंज माय अप्रोच की ठीक आहे ह्याला कन्व्हेन्शनल पण करा, आणि हे आम्ही करतो. आधी हा अप्रोच करा, महिने 2 महिन्यात बघा. लाईक आय सेड, सिंगल मदर आहे, घरात कोणच नाही, शी इज नो पॉईंट, यू हॅव टू इमिजिएटली शिफ्ट टू द कन्व्हेन्शनल अप्रोच. पण काही करत असताना ॲज अ डॉक्टर और ॲज अ प्रोफेशनल, युअर एम शुड नॉट बी दॅट आय एम प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. आय टॉट यू आई बोल और आय टॉट यू रेड कलर ब्लू कलर. नो, दॅट इज सर्व्हिस प्रोव्हिजन. माय फोकस शुड बी ऑन व्हॉट इज द आउटकम. हे केल्याने मुलाला समाजात उद्या जे लागेल ते तिकडे मी त्या डायरेक्शनने त्याला नेतोय, की त्याच्यासाठी कोणतरी सोबत बसून त्याला पझल देईल, मग तो पझल सॉल्व्ह करेल, हे बघतोय. तो दृष्टिकोन जो आहे हा मुलाला स्किल शिकवण्यापेक्षा, आय एम मेकिंग अ व्हेरी व्हॉट आय थिंक इम्पॉर्टंट स्टेटमेंट, स्किल शिकवण्यापेक्षा बिहेवियर शिकवला पाहिजे. स्किल आणि बिहेवियरमध्ये काय फरक आहे? वेस्टर्न लिटरेचर सांगत नाही. ज्या मुलाला आपण दार असं उघड, असं बंद कर, असं उघड, फाईन मोटर, आय हँड कोऑर्डिनेशन वगैरे शिकवतोय, दॅट इज अ स्किल, हाऊ टू ओपन द डोर. पण बेल वाजल्यावरच दार उघडायचं किंवा उघडायचं नाही, अथवा कुणासाठी उघडायचं कुणासाठी उघडायचं नाही, दिस इज बिहेवियर. जे शिकवता येऊ शकतं, ते शिकवता येऊ शकतं बाय ड्रॉइंग द चाइल्ड्स अटेन्शन टुवर्ड्स यू अँड रोल मॉडेलिंग इट, एक्सेट्रा आणि एक्सेट्रा. ओंकार, स्किल शिकवणं सोपं आहे, सोपं आहे, कारण म्हणून ती मुलं सगळेच पॅटर्न असतात. शिकवतात, पण बिहेवियर शिकवणं Exactly. अवघड आहे आणि ज्याला एफर्ट्स लागतात. एक्झॅक्टली. आणि हे एफर्ट आम्ही घ्यायचे आहेत, पालकानेच नाही. जर स्वतः मेडिकल प्रोफेशनल जे प्रोफेशनल्स आहेत, फक्त त्यांचं एवढंच, आता तुम्ही घरी मुलाशी जाऊन हे 5 वाक्य दिवसभर बोला, मला प्रॉब्लेम तिथे आहे, बरोबर. चला ते करा. तुम्ही ते शिकलाय तर तुम्ही ते सांगा. पण ते जर आई 2 महिने करून घेऊन सांगत माझं तोंड दुखतंय, पण तरी तो बोलत नाही किंवा फक्त पॅटर्नमध्ये बोलतोय, देन व्हॉट इज युअर ॲडवाईस? दिस इज व्हॉट वी हॅव टू चेंज. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की यू हॅव टू व्ह्यू इच केस. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की एक प्रोग्राम बनवला जातो, वर्षानुवर्ष तेच चाललंय, एक्झॅक्टली. तेच चाललंय. आणि करत राहा, तुम्ही घ्या, तुम्ही करत राहा थेरपी, अँड पे फॉर दिस. तुम्ही पैसे कमवत राहा, तुम्ही इथे भरत राहा, तुम्ही मरत राहा, आणि पालकांकडे दुसरा काहीही चॉईस नाही, आणि ते पालक एंडलेसली करत राहतात. मला खरं तर तिथे जायचं की आता हे दिसतंय की खूप मोठं आहे पालकांसाठी, म्हणजे हरवल्यासारखं होत असेल, काय करायचं काही कळत नाही, जिथे चाललोय, ज्या ट्रीटमेंट्स घेतोय त्या वर्क करत नाहीयेत. अशा वेळेस पालकांनी काय करायला हवं? म्हणजे कारण तू ती पालक आहेस आणि तुझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी असतील ज्यांची ऑटिस्टिक मुलं असतील, तर काय करायला हवं ज्यावेळेस कळतं आपल्याकडे ज्यावेळेस एक ऑटिस्टिक चाइल्ड आहे घरात, वेगवेगळ्या टप्प्यात आहेत, माइल्ड असो किंवा सिव्हिअर असो, कुठल्याही पद्धतीचं असो, काय करायला हवं पालकांनी? मी सांगू का? आता माझा मुलगा 13 वर्षाचा आहे. सो साधारण या क्षेत्रातली मी एक अनुभवी पालक असं लोक आता मला म्हणतात की हो, आता 13 वर्ष तू झाली आहेस असं. सो साधारण ज्यांची मुलं 2-2.5 वर्षाची असतात, 3 वर्षाची असतात, तर त्यांचं तेच असतं, अगो ह्याला शाळेत अजून ABCD शिकवत नाहीत, ह्याला काहीच येत नाही. सो रॅट रेसमध्ये जे एक त्यांना हे टेन्शन असतं, मलाही होतं, माझा मुलगा 4 वर्षाचा असताना हा कधी लिहिणार, हा ABCD लिहित नाही, बाकीची मुलं लिहितात, ह्याला मी कसं शिकवू? सो हे जे एक असतं, तर ह्याच्या मागे पहिले लागणं बंद करायला पाहिजे की एज्युकेशन तुम्ही केलं म्हणजेच तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल झाला असं नाही आहे. माझ्या कितीतरी मैत्रिणींना मी सांगते, खेड्याकडे निरक्षर शेतकरी लोक अख्खं आयुष्य जगतात का? नाही जगत, व्यवस्थित जगतात, भले ते करोडो रुपये कमवणार नाहीत, दॅट्स ओके. पण जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचं मूल स्पेशल आहे, तेव्हा आईवडिलांच्या खूप मिनिमम अपेक्षा असतात की बाबा तो व्यवस्थित जगला पाहिजे, त्याचं जगला पाहिजे. आम्ही या जगात नसल्यावर त्याला स्वतःचा एक अवेअरनेस येऊन मी कोण आहे आणि मला काय करायचं आहे, भले आम्ही आयुष्यभर त्याच्यासाठी पैसे कमवून ठेवू, पण त्याला तेवढं तरी कळलं पाहिजे. सो इतक्या बेअर मिनिमम अपेक्षा जर तुम्ही सुरुवातीला ठेवल्या तर तुम्हाला ते खूप सोपं पडतं. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की तुमच्या मुलांमध्ये काही ना काही टॅलेंट असतं. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की देव कोणालाहीच खूप सिव्हिअर केसेस मी धरत नाही, कारण त्या खरंच हाताबाहेरच्या असतात.
पण जी मुलं खरंच माइल्ड कॅटेगरीमध्ये आपण समजतो, तर देवाने प्रत्येकाला काहीतरी एक टॅलेंट दिलेलं आहे. खरंय. ते तुम्ही शोधा. तुमच्या मुलाचे इंटरेस्ट शोधा, की तुम्हाला त्या मुलाला काय आवडतंय आणि ते मुलाला शिकवा. जसं माझ्या मुलाला प्रचंड म्युझिकमध्ये आवडायचं. सो आता हार्मोनियम शिकतोय. त्याच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा झाल्या. त्याने तिथे बसून व्यवस्थित प्रॅक्टिकल एक्झाम दिली, ओरल एक्झाम दिली, एक्झामिनर समोर बसून. त्यांनी प्रॉपर पेपर तिथे लिहिला. सो तुम्हाला कुठला एक आणि एक अजून एक महत्त्वाचं वाटतं, की खूप शॉर्ट टर्म गोल ठेवा तुम्ही. म्हणजे मी माझ्या मुलाच्या बाबतीत 1 डे ॲट अ टाईम एवढंच कन्सिडर करते, की महिनाभराने काय होईल, त्याला हे कधी येईल, हा विचार तुम्ही करू नका. म्हणजे पालक म्हणून मी जेव्हा मुलाला काहीही शिकवायला जाते, तर तेव्हा मला असं वाटतं, की आज मला काय करायचं ह्याच्याबरोबर एवढंच तुम्ही कन्सिडर करा. त्याचे कसे रिझल्ट येतील, काय येतील ते देव बघून घेईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करा. जास्तीत जास्त मुलाला वेळ द्या. त्याला सगळीकडे घेऊन जा. सगळ्यांकडे आणि सगळीकडे घेऊन जा. ज्यांना खरंच फायनान्शियली शक्य नाही त्यांच्याबद्दल काही म्हणू शकत नाही. पण जे अफोर्ड करू शकतात, खरंच एखादी मेड हायर करा, की जी दिवसभर असेल तुमच्याबरोबर. कारण एक आईला हे खूप ओव्हरवेल्मिंग होतं. नक्कीच. कारण हो. वडील पैसे कमवायला निघून जातात. मी माझा जॉब सोडला माझ्या मुलासाठी. इट वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर मला वेड लागायचं. एक तर घरात बसून सवय नाही कधी आणि 24 तास त्या मुलाला बघायचं. म्हणजे एकदा तर मला आठवतं मी माझ्या मेडला म्हणलं होतं, तुम्ही याला घेऊन जा माझ्या समोरून. मी नाही आत्ता त्याला हँडल करू शकत आहे. तुम्ही त्याला रिक्षात बसवा आणि माझ्या आईबाबांकडे घेऊन जा. मला या मुलाला बघायचं नाही आत्ता. इतका लेवलचा त्रास होतो. सो तुम्ही आईनी स्वतःसाठी सुद्धा वेगळा टाईम काढला पाहिजे. नक्की. कारण तुमची मेंटल हेल्थ हो. जर ठीक राहिली तर हो, तुम्ही त्या खरंय. मुलावर काहीतरी काम करू शकाल. जर तुमची मेंटल हेल्थ खराब झाली तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुम्ही अख्खं घर डिस्टर्ब करणार मग. त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की कम्युनिटी बनवा. जेव्हा कळतं की अरे आपल्यासारखे अजून 4-5 आईवडील आहेत, वी आर सेलिंग इन द सेम बोट, Correct. तेव्हा निम्म अवसान येतं की आपण एकटे नाहीये. आहे आपल्याबरोबर कोणीतरी आणि कदाचित आपल्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम आहेत या मुलाला. अरे आपल्याला थोडं बरं वाटतं, वी आर ब्लेस्ड की अरे माझा मुलगा बोलतोय तरी रे. म्हणजे माझ्या मुलाच्या शाळेत ओमकार एक तामिळनाडूवरून आईवडील आले होते. त्यांना कुठल्याच शाळेतनं घेतलं नाही. त्यांची मुलगी ऑटिस्टिक आणि ब्लाइंड. आई गं. माय. काय आणि कसं शिकवणार तुम्ही? म्हणजे जशी ती हेलन केलरची केस आहे. तुम्ही कसं त्या मुलीला शिकवणार? प्रचंड सिव्हिअर ऑटिस्टिक आणि ब्लाइंड. काय तुम्ही कसं तिला या जगामध्ये आणणार? सो हे जे रिअल प्रॉब्लेम्स आहेत ना, की जे खरंच नाही सॉल्व्ह होऊ शकत. सो नाही सॉल्व्ह होऊ शकत ही सुद्धा एक रियालिटी आहे. आणि भरपूर यूट्यूबवर तू बघ, इतके आयुर्वेदिक डॉक्टर्स क्लेम करतात ना, 6 महिन्यात ऑटिझम रिव्हर्सल. एका वर्षात होमिओपॅथिकने ऑटिझम रिव्हर्सल, एव्हिडन्स बेस्ड केसेस. हा मुलगा आधी बोलत नव्हता, आज तो 18 वर्षाचा आहे, 10वीत त्याला 80% मार्क पडले. अरे त्याला 5% ऑटिझम होता. सो तो होऊ शकला. पण पेरेंट इतक्या होपनी जातात ना, की काहीही करा आणि माझ्या मुलाला तुम्ही बरं करा. काहीही करा, माझ्या मुलाला बरं करा. हे दुसरा थर्ड पर्सन नाही करू शकणार आहे. कोणीही जगातला टॉपमोस्ट जरी तुम्ही डॉक्टर आणला तरी तुम्ही नाही करू शकणार आहे. कारण डॉक्टर 1च तास असणार आहे, आईवडील 24 तास असणार आहेत. सो आई वडिलांनी क्रिएटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह एफर्ट्स त्याच्यामध्ये घालणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मला तेच थोडंसं एक्सटेंड करत हे विचारायचं आहे की अर्थात आपलं मूल आहे आणि मुलाला या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीची काही लर्निंग डिसेबिलिटी असेल किंवा डेव्हलपमेंटल डिसेबिलिटी असेल, ह्याचा सगळ्याचा स्वतःवरती कितपत गिल्ट घ्यायचा. कारण अर्थात पालक ह्या सगळ्यातनं जात असणार की बरोबर. माझ्यामुळे झालं, हो. माझी काहीतरी चूक आहे. प्रश्नच नाही. आणि जोपर्यंत आपण त्यात अडकून राहिले पालक म्हणून, तर त्याच्या पुढे मुलाकडे लक्ष देता येणं शक्यच नाही. बरोबर. तर हाऊ डू यू डील विथ दॅट गिल्ट? कारण मला वाटतं हा खूप क्रुशल खूप मुद्दा आहे. क्रुशियल आहे आणि एस्पेशली आईला, की मला अगदी आठवतं की जेव्हा माझ्या मुलाचं सगळं डायग्नोसिस झालं, मला इतकं आठवलं, अरे माझी आई मला म्हणत होती तू गर्भसंस्कार शिबिर कर. मी केलं नाही. मी करायला पाहिजे होतं. लोक म्हणतात हिला काय एवढं जॉबचं पडलेलं आहे, गेली बाळाला सोडून, जॉबला गेली निघून, लागली का बाळाची वाट आता? हे म्हणणं लोकांसाठी फार सोपं आहे. कुठल्याच आईला असं वाटत नाही ना की आपलं मूल ॲबनॉर्मल व्हावं, तुझ्यामुळे असं झालं. हे म्हणणारे भरपूर लोक असतात समाजामध्ये. हो.
किंवा प्रेग्नन्सीमध्ये घरचं खायचं, किती वेळा ते हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं. सो कदाचित म्हणजे मला असं वाटतं की ते चूक नसेल अशातलं माझं म्हणणं नाही आहे, की हॉटेलमध्ये आपण काय खातो, त्याच्यात किती प्रिझर्वेटिव्ज असतात, काय पद्धतीचे कंटेंट त्याच्यात घातलेले असतात, जे तुम्ही अननोइंगली खाता. म्हणजे माहीत नाही त्याचा खरंच किती इम्पॅक्ट आहे. म्हणजे माझ्या सेकंड डिलिव्हरीच्या वेळेला मी 9 महिने हॉटेलचं खायची हिंमत नाही केली. ते खरं कितपत आहे मला माहिती नाही, पण मी हिंमत नाही केली की मला प्रिझर्वेटिव्ज प्रिझर्वेटिव्ज कॅन्ड फूड हे सगळ्याचा खरंच इफेक्ट आहे का मुलाच्या ब्रेनवरती. हा अजून संशोधनाचा विषय आहे, कोणीच काही प्रूव्ह करू शकलेलं नाही. सो गिल्ट येतो, काही ना काही कारणामुळे 100% येतो. पण शेवटी कसं आहे माहिती आहे का, की आपण प्रत्येकच गोष्टीत तो पास्ट आता सोडून द्यायला शिकलं पाहिजे. कारण जे झालंय ते तुम्ही चेंज नाही करू शकत आहे. तुम्ही ते किती दिवस पकडून बसणार आहे. सो मलाही भरपूर हा गिल्ट होता की अरे यार, मी तेव्हा नाही खायला पाहिजे होतं. मला माहीत होतं ते कॅन्ड फूड आहे. मी खूप वेळा खाल्लं प्रेग्नन्सीमध्ये, कारण मला खूप आवडायचं. पण आता ते पकडून उपयोग नाही आहे. सो आत्ताच्या सिच्युएशनला मी काय करू शकते, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि तो गिल्ट तुम्ही धरलात तर तुम्ही एंडलेसली त्या चक्रात अडकत जाता. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना तुमच्या लाईफ पार्टनरचा रोल खूप महत्त्वाचा आहे, की तो तुम्हाला कितपत सपोर्ट करतोय. भरपूर वेळेला जे वडील पालक आहेत ना, त्याच्यातून हात बाजूला काढतात. म्हणजे मला इतक्या केसेस माहिती आहेत की त्यांचा डिवोर्स झालाय. इतक्या केसेस की तुझ्यामुळे असा मुलगा झाला, कुठली रोगटबाई आणली आमच्या घरात, असं बोलतात त्या आईला. ह्या नक्कीच तुझ्याच घरातून आलेलं आहे, हे आमच्याकडे तर नाही आहे काही, हे तुझ्या घरातून आलेलं आहे, तूच आणलंस आणि कसलं रोगट मूल जन्माला घातलंस आणि आता लगेच डिवोर्स देऊन टाकायचा. सो ती मुलगी आणि ते बाळ आयुष्यभर झगडत राहतं. सो तुमच्या पार्टनरचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि हा अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे की ह्याला आई कारणीभूत नाही आहे. जसं आत्ता समाजाला कळलंय की मुलगी आणि मुलगा होण्यामध्ये बाईचा रोल नाही आहे. इट इज एक्स अँड वाय क्रोमोझोम विच कम्स फ्रॉम द मॅन. तसं हिचा एकटीचा ह्याच्यामध्ये दोष नाही आहे. हा अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आई म्हणून तिच्या सासू सासऱ्यांनी तिला सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तिच्या आईवडिलांनी सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की लोकांमध्ये जर तेवढा अवेअरनेस असला तर तुम्ही एक एम्पथी म्हणून तिच्या नातेवाईकांनी तिला धीर देऊन रादर स्वतःहून कंट्रीब्यूट करणं. जसं हे म्हटले की आत्यानी स्वतःहून यावं की चल ग 1 तास मी खेळते, जा तू थोड्या वेळ बाहेर चक्कर मारू नये, मी 1 तास खेळते याच्याबरोबर. असं लोकांनी थोडासा तिला सपोर्ट दिला तर त्या गोष्टी थोड्याशा सोप्या होऊ शकतात. नाही, मला खूपच आता इतका आदर वाटायला लागलाय ह्या सगळ्या पालकांविषयी ना, कारण हे खूप मोठं चॅलेंज आहे, एक interrupt करू का प्रोजेक्ट तुम्हाला? आहे. येस प्लीज आपण सर. विमानातून जात असताना एक अनाउंसमेंट होते, हवा का दबाव कम होने पे ऑक्सीजन मास्क नीचे आएंगे, पहले अपना नकाब लगाइए फिर बच्चे का लगाइए. क्यों? क्योंकि अगर आप ही बेहोश हो गए तो बच्चा तो बेहोश होने ही वाला है. So first it is the responsibility of the parent to look after themselves and their mental fitness. And the second is the role of the partner. So somebody has to tell him कि at the end of the day it is not only the mother who is a human being. आता ते वाढवायचे असेल मनुष्य बघणं तर वडिलांचं पण तेवढंच काम आहे. आणि तुम्ही नाही करू शकत असाल तर किमान घरी एक कामाला तरी कोणाला तरी ठेवा. बरोबर. ते घराचे कामं पण तिने करायचे, सासूचं पण सर्व सोय करायचे आणि त्या मुलाला पण बघायचे. इट इज इम्पॉसिबल. So what I am trying to say is that parents should understand, or the society should be told by the medical profession that look, we cannot do this without you. This cannot be done without the parents. But पेरेंट्सने नेमकं काय केलं पाहिजे हे डेली, वीकली, मंथली त्यांना कोचिंग केलं पाहिजे. आणि आम्ही आता काउन्सिलिंग हा शब्द वापरत नाही, मी कोचिंग हा शब्द वापरतो. काउन्सिलिंग असं आहे की मी तुम्हाला एक पॉईंट ऑफ व्ह्यू दिला, तुम्हाला एक टाईप ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यू, एक विचार, पर्स्पेक्टिव्ह दिला आणि मग तुम्ही त्याच्यावर विचार करा. इथे तसं नाही आहे. फर्स्ट वीकमध्ये तुम्ही घरी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. सेकंड वीक काय केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. इम्प्रूव्हमेंट होत असेल तर काय केलं पाहिजे, होत नसेल तर काय केलं पाहिजे. आणि तुम्हाला जर ते जमत नसेल तर ती तुमची चूक नाही. तुम्ही त्या डॉक्टरना सांगा की हे मला नाही जमत आहे. इट इज अ डॉक्टर्स जॉब टू टेल यू समथिंग एल्स, because he is the professional, you are not the professional. And such professionals are lacking, like but that's anything. so sorry to interrupt you, but तुम्ही मगाशी म्हटलं की पेरेंट्सचं काय असलं पाहिजे. मला वाटतं की दे हॅव टू होल्ड अ मेडिकल प्रोफेशनल अकाउंटेबल. मी तुम्हाला फी देतोय ना, व्हॉट आर यू गोइंग टू डू इन रिटर्न, व्हॉट इज माय आउटकम, हे विचारलं पाहिजे. आणि ॲज अ डॉक्टर आय एम सेइंग दिस, द पेरेंट्स शुड डिमांड फ्रॉम द डॉक्टर की ठीक आहे, आय अंडरस्टँड इट्स अ चॅलेंज अँड यू आर नॉट अ गॉड,
अँड आय अंडरस्टँड यू कॅनॉट प्रॉमिस मी, बट टेल मी युअर प्लॅन. टेल मी युअर प्लॅन की हे आम्ही मुलाला हे शिकवू. तुम्ही शिकवाल, माझं मूल काय शिकेल हे मला जरा सांगा. व्हॉट डू यू एक्सपेक्ट माय चाइल्ड टू डू? व्हॉट विल बी माय आउटकम? विल आय गो फ्रॉम 1 to 2, 2 to 3, 3 to 4? यू टेल मी युअर प्लॅन. नाही ते आम्ही काही सांगू शकत नाही. मला वाटतं आम्ही या फक्त हे पद्धतीची शिकवत डिमांड राहू. पालक करू शकतात हे करायलाच पालकांना पाहिजे. माहीतच नाहीये. करायलाच करू पाहिजे. शकतात पेक्षा सुद्धा डॉक्टर सांगू का, एक घाबरतात. घाबरतात. हो. एक बर्डन असतं की अरे ह्यांनी उद्या आपल्याला सांगितलं हां. हा येऊ नका आमच्याकडे, कोणाकडे जाणार आहे हो. आपण? ट्रू. म्हणजे ह्यांनी जर सांगितलं हे फारच डिमांडिंग येतं, आम्ही काय तुमचं करणार नाही, काय करायचं काय? हो. सो हो बाबा तुम्ही म्हणाल तसं असं म्हणजे सुसर it should- तुझी पाठ मोड. असं पण एकदम असं पण नको आणि एकदम तसं भांडण पण हां, नको. बरोबर आहे. इट हॅज टू बी अ रिलेशनशिप वेअर यू मतलब. अंडरस्टँड that the medical profession is not a service provider, he is an outcome provider also. So the plan should be for an outcome, not for just providing service. म्हणजे मी तुम्हाला गोळ्या दिल्या की ठीक आहे, आय अंडरस्टँड दॅट आय एम नॉट गॉड की तुम्ही होणारच बरे, बट ॲटलीस्ट हॅव टू टेल यू की 3 दिवसात तुमचा You have to ताप take that कमी व्हायला onus ना. पाहिजे. आणि 3 दिवसात जर कमी नाही झाला तर त्याच्यानंतर काय केलं पाहिजे. आय हॅव टू हॅव अ प्लॅन. वेअर माय प्रॉब्लेम इज दॅट वी हॅव क्रिएटेड अन एन्व्हायरमेंट एव्हरीडे ऑटिझम आहे ना. आता आम्ही काय सांगू शकतो, हां. ही जी आम्ही एक ब्लँकेट कन्सेंट फॉर्म दिला ना मेडिकल प्रोफेशनला, तो वी शुड विड्रॉ. नोबडी शुड से की इट इज एन एनिग्मा. आता 2 एप्रिलला अमेरिका सेलिब्रेट करते म्हणून आम्ही एनिग्मा आहे, मिस्ट्री. अरे मिस्ट्री आहे, मग तुम्ही का पैसे घेताय? तुम्हाला जर टायफॉइड इज अ मिस्ट्री, मग मी टायफॉइडच्या ट्रीटमेंटसाठी तुमच्याकडे येतो आणि तुम्ही पैसे घेताय आणि तुम्हीच म्हणताय की टायफॉइड इज अ मिस्ट्री, टायफॉइड इज अ एनिग्मा. तुमच्यासाठी जर तो एनिग्मा असेल, मग तुम्ही माझ्याकडून फी का घेताय त्याची? तुमच्यासाठी जर मिस्ट्री असेल तर तुम्ही माझ्याकडून त्याची फी का घेताय? नका करू ना ते फील्ड. म्हणजे हे थोडंसं ना खूप गिनीपिक सारखं आहे. हां. माहितीये की एकतर प्रत्येक मूल वेगळं असतं. ऑटिझममध्ये प्रत्येक मूल वेगळं आहे. जसं सर म्हणले ह्याला टायफॉइड झाला, तुला टायफॉइड झाला, औषधं सेमच आहेत. Correct. ऑटिझमचं तसं नाहीये Correct. की ह्याच्यावर जे वर्क होईल ते तुझ्यावर वर्क होईल का. खूप इंडिव्हिज्युअली तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायला प्रत्येक, हवं हां. प्रत्येक मुलाला. आणि अगेन आय एम सेइंग तुम्ही डॉक्टरांना रिस्पॉन्सिबल धरलं पाहिजे. मी हे म्हणत नाही की तुम्ही त्यांच्यावर खटला ठोका किंवा त्यांना हां. डिमांड करा की माझं मूल नॉर्मल उद्याच्या उद्या झालं पाहिजे. व्हायला नाही, पाहिजे. बट यू आस्क की तुमचा प्लॅन काय आहे. आम्ही त्याला हे देऊ, दॅट इज नॉट इनफ. तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता, इट इज इनफ. व्हॉट इज द आउटकम? आर यू ओनली गिविंग सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ऑर यू हॅव अ प्लॅन टू गेट माय चाइल्ड टू लिव्ह इन सोसायटी? आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा कन्सेप्टच नाही आहे की व्हॉट एम आय वॉन्टिंग फॉर माय चाइल्ड. एम आय वॉन्टिंग माय चाइल्ड टू लर्न पॅटर्न्स, ABCD 1 2 3 4, रायटिंग क्वेश्चन आन्सर्स, who is Akbar, who is Birbal, by-hearted answers? Or is my aim that my child has to live with people without me? खूप महत्वाचं आहे. That is, I would say from my point of view, this is my message. I want parents and society to understand that think about your child after you. बरोबर And after you, it is not the amount of money you keep, like she said, or the degrees that you give. बरोबर. It is how your child behaves with other people. So if you ask me one thing that I would wish that parents or the world would accept is that teach or work on your child's or focus on your child's behavior with other people. तो इतरांशी कसा वागतोय, this is the most important thing for your child. Because if the child knows how to behave with others, he will know what to do and the world will take care of him. This is what parents must prioritize and tell their professionals की ठीक आहे, तो रेड कलर ओके, नो प्रॉब्लेम. ब्ल्यू कलर मॅच करतोय, सर्कल शेप पझल्स, आय डोंट माइंड. हे तुमचं प्रोसेस आहे, इट्स ओके. पण हे करून तो समाजात एकटा कधी राहू शकेल किंवा कसा राहू शकेल? आता मी काकीकडे नेतो, तिकडे तो आरडाओरडा करतो, तेव्हा काकी घरात घ्यायला मागत नाही. आता मी काय करू? हे विचारा ना डॉक्टरांना. He has to give you a solution, or the therapist has to give you a solution for this. It may not be the perfect solution on the first day. So go and try it. Okay, this also didn't work. Come back. This also didn't work. The person has to tell you the third option. If he is a professional or she is a professional, she has to use her professional or his professional knowledge to make your life better. My belief is disability is a condition which exists in the mind of the person who thinks the other person is disabled. मी तुम्हाला डिसेबल्ड जर म्हणत असलो तर मी असमर्थ आहे तुम्हाला हेल्प करण्यात. बरोबर आहे. मी डिसेबल्ड आहे. आणि जोपर्यंत मेडिकल ह्या फील्डमध्ये तरी, आता मलेरिया टायफॉइडचं आय डोंट नो, बट ह्या फील्डमध्ये जोपर्यंत आय डोंट फील की मलाच तुम्हाला काहीतरी सोल्युशन दिलंच पाहिजे आणि ते मी करून देणार तुम्हाला, अदरवाईज आय एम डिसेबल्ड.
पण तेवढ्या ह्या आतुरतेने जर आपण काम केलं एक्झॅक्टली तर आय एम नॉट सेइंग एव्हरीबडी विल बिकम नॉर्मल. आय एम नॉट गॉड. बट पेरेंट्स विल फील अरे समबडी एल्स इज ऑल्सो बॉदर्ड टू यूज हिज प्रोफेशनल नॉलेज विच आय डोंट हॅव, फॉर विच आय एम पेइंग मनी बरोबर. टू डू दिस. पण नाही, एवढंच होतं ऑटिझममध्ये, एवढंच करायचं. तर काय अमेरिकेत पण काय होत नाही याच्यावर पुढे. नाही, दिस आणि इज नॉट द राईट टाईप ऑफ लँग्वेज टू कमर्शियलायझेशन यूज. पण इतकं वाढलंय ना, आणि जसं सर म्हणतात की एवढ्या आतून काम करण्याची इच्छाच नाहीये गरजच नाही ना, कोणाला, कारण कोणी विचारतच नाही. इच्छाच चाललंय. नाहीये की आपण या मुलाचं वाईट करणार नाही कोणी, हो, पण हो. अजून मी चांगलं काय कसं करू करू? शकतो याच्यासाठी मला काही एफर्ट घालायचेत का नाही. तो येतोय, बसतोय, मला Correct. तासाचे 1000 रुपये मिळत आहेत. मला आता ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यात आपण तर इथे जायचं. म्हणजे ती फेमस सेईंग आहे ना, इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. आणि ऑटिस्टिक मुलांच्या बाबतीत तर हे जास्त खरं आहे. जर आपल्याला त्याचे ह्युमन इंटरॅक्शन्स, एक्सपिरियन्सेस वाढवायचे असतील तर फक्त पालक सोडून आपण जे समाज आहोत, आपण जी सोसायटी आहोत, आपण जी नातेवाईक मंडळी आहोत, मित्रमंडळी आहोत, त्यांचा पण एक खूप महत्त्वाचा रोल आहे. हो. म्हणजे मला अजूनही आठवतंय, मी एका शूटला गेलो होतो जिथे एक ऑटिस्टिक मुलगा होता आणि मला थोडा वेळ कळेच ना त्याच्याशी कसं बोलावं. कारण माझ्या आजूबाजूला कधीच कोणी ऑटिस्टिक मुलं नव्हती, तर मला कळतच नव्हतं कसं बोलावं त्या मुलासोबत. आणि मी लहान मुलांशी बोलावं तसं त्याच्याशी बोलायला लागलो. तर त्याला राग आला. त्याचं असं झालं की मी लहान नाहीये, आणि त्याने त्याच्या आईला सांगितलं आणि त्याची आई मला म्हटली की तो लहान नाहीये, त्याच्याशी तसं नको बोलू. मला माहीतच नाहीये माझ्या बरोबर. आजूबाजूला ऑटिस्टिक मुलं असतील की त्यांच्यासोबत वागायचं कसं, काय करायला पाहिजे. कारण हे फक्त पालकांना माहिती आणि त्यांनीच डील केलंय. आणि समहाव आमच्या डोक्यामध्ये हा पालकांचाच मुद्दा आहे आणि त्यांनी डील करायचं असं वाटतंय. बरोबर. तर आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा त्यांचा किती महत्वाचा रोल आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे. आपल्या आजूबाजूला ऑटिस्टिक मुलं असतील, त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायचं असेल, त्यांच्यासोबत आपल्याला संवाद साधायचा असेल, काही ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील, आपण काय केलं पाहिजे हे कारण कुणीच सांगत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये एक मोठा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जसं आपण म्हणतो की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हा एक अप्रोच प्रत्येकाने ठेवायला पाहिजे की आज तुमच्या घरात ते मूल नाही आहे, पण शेजारच्या घरात ते मूल आहे, तो तुमचा शेजारी आहे. सो असं म्हणत नाही की तुम्ही त्याला दिवस दिवस घेऊन सांभाळा, पण तो जर तुमच्याकडे अर्धा तास येतो आहे, भले तो काहीतरी मिसचिव्हपणा करत असेल, पण तुम्ही सुद्धा त्याला एक माणूस म्हणून त्याच्याकडे बघा. म्हणजे माझा मुलगा मला भरपूर वेळा सांगतो, या मुलांमध्ये भरपूर वेळा अनकंट्रोल लाफ्टर होतो. रॅन्डमली रडतात, त्यांना त्यांचे इमोशन्स कंट्रोल करता येत नाहीत. अननेसेसरी हसतात. माझा मुलगा मला येऊन सांगतो, मला ते काका विचारले, तुला वेड लागलंय का, तू उगीच हसतोयस? हे त्यांनी मला येऊन सांगितलेलं आहे. सो तुम्ही काय बोलता आहे त्या माणसाशी. आणि ऑटिस्टिक मुलं म्हणजे वेडी मुलं, हा जो एक तो तर वेडा आहे, हे जे म्हणतात ना, हे असं अजिबात नाही आहे. मला आठवतं ओमकार की माझ्या मुलाला मी एका पुण्यातल्या रिनाऊंड डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियनकडे घेऊन गेले होते. 2.5 वर्षाचा माझा मुलगा होता. त्याने मला सांगितलं, ह्याचं काय होऊ शकत नाही, तुम्ही याला बेसिक जगायला शिकवलं तरी खूप आहे. विचार कर, एक आई म्हणून माझ्यासाठी तेव्हा काय झालं असेल. आणि मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते की आपल्या मुलाची जेव्हा पहिली हार्मोनियम कॉन्सर्ट होईल ना, तेव्हा मी त्या डॉक्टरला बोलवणार चीफ गेस्ट म्हणून. नक्कीच. की म्हणजे माझं हे ड्रीम आहे की त्या डॉक्टरला मी बोलवणार आणि मी सांगणार त्याला की तुम्ही मला म्हटला होता, तुमच्यासाठी तो फक्त एक केस होती, माझ्यासाठी आज ते आयुष्य होतं. सो डॉक्टरांनी पालकांशी डिसेबल्ड होता, एक्झॅक्टली, तुम्ही पॅरेंट्सशी कसं बोलता हे इतकं महत्वाचं आहे ना ओंकार. आणि सगळ्या समाजाने सुद्धा ऑटिझम म्हणजे काय माहिती नाही, ती मुलं कशी वागतात कळत नाही. सो तुम्ही त्यांना एक फक्त माणूस म्हणून बघा की एक तो माणूस आहे, ही इज अ प्युअर सोल. त्यांच्यामध्ये कधीही छक्के पंजे नसतात, कधीही नसतात. म्हणजे माझा लहान मुलगा आहे, माझा मोठा मुलगा आहे, तर लहान मुला मला सांगतो मला दादानी मारलं. मी त्याला विचारते, तू मारलंस का? तो म्हणतो नाही. म्हटलं तो खोटं बोलणार नाही, कारण तो बोलूच शकत नाही खोटं. ते इतके प्युअर असतात ना. सो तुम्ही त्यांना फक्त माणूस म्हणून बघा, थोडीशी सिंपथी द्या आणि दे विल लव्ह यू लाईक एनिथिंग. मगाशी मी म्हटलं काकी मावशी, तो आपण थोडासा चॅप्टरपणा पण तिथून शिकतो. ज्या मुलांना ते जमत नाही त्यांना चॅप्टरपणा पण नसतो. मी ह्यांना युधिष्ठिर म्हणतो, पण त्याच्यात असं आहे की आपण जर बरोबर व्यवस्थित प्रकारे त्यांना घडवलं तर दे विल लर्न द राईट थिंग आणि दे विल नेव्हर डिव्हिएट फ्रॉम इट. बट इफ यू डोंट टीच देम द राईट थिंग, म्हणजे आधी दात ब्रश करायला, नंतर तोंड धुवायला, नंतर परसाकडे जायला, नंतर आंघोळ करायला, कपडे म्हणजे आत टॉवेल घालून बाहेर यायला, ह्या गोष्टींकडे आपण फोकस न करताना तेच ABCD 1 2 3 4 करत राहिलो आणि जर हे शिकले नाही तर आयुष्यभर पण नाही शिकणार. दॅट इज द प्रॉब्लेम.
आता आणि शी हे- सेड सो मेनी वंडरफुल थिंग्स. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही जो विचारलात की जर आय वेंट टू अ प्लेस, आय सॉ अ चाइल्ड विथ ऑटिझम, आय स्टार्टेड टू टॉक टू हिम लाईक अ चाइल्ड. So now your intention was nice that I want to, but your knowledge about a child with autism was inadequate, हो. which is what you're asking. हो. My point is, if you go to America tomorrow and somebody takes you to meet the American Secretary of State, or you go to China and you meet the Chinese minister, तुम्ही गेल्या गेल्या काय कराल? बोलायला लागाल का? नाही. नाही. तुम्ही प्रथम काय कराल? हम्म. किंवा वाकाल. What kind of communication is that? नॉन व्हर्बल. हम्म. तुम्ही चायनाला शॉपिंगला गेलात, मार्केटला, ताई तुम्ही गेलात, आपल्याला चायनीज येत नाही, त्यांना इंग्लिश येत नाही, आपण शॉपिंग करणार नाही का? आपण करणार. कसं? नॉन व्हर्बल. सो द युनिव्हर्सल कनेक्शन, आय वोंट इवन यूज द वर्ड लँग्वेज, बरोबर. द युनिव्हर्सल कनेक्शन इज आय कॉन्टॅक्ट, फेस टू फेस कॉन्टॅक्ट, स्माइलिंग अँड युझिंग जेस्चर्स. हम्म. प्लीज अंडरस्टँड दॅट द ऑपोजिट पर्सन इज ऑल्सो इक्वली ॲप्रिहेन्सिव्ह तुमच्याबद्दल, हो. की तुम्ही त्याच्याशी जाऊन का बोलताय, तो पण बिचारा तोच विचार करतोय. हो. सो यू डोंट हॅव टू ट्राय टू मच हम्म. आणि डोंट फोकस ऑन स्पीच, बिकॉज स्पीच इज अ हायर दिस थिंग. डू द बेसिक, गो सिट, लुक, स्माइल अँड टेक इट इझी. डोंट फोर्स द चाइल्ड टू हॅव आय कॉन्टॅक्ट. बसा शांतपणाने. तुम्ही बाजूला जाऊन शांत बसलात ना, की त्याचा एक नर्वसनेस कमी होतो, की यू आर नॉट एक्सपेक्टिंग हिम टू डू एनिथिंग. त्याची भीती अशी आहे की त्याला जे एक विश्व त्याचं आहे, त्याच्या बाहेर तुम्ही जर काय केलं तर ही डझंट नो व्हॉट टू डू. सो डोंट डू इट. दॅट्स वॉट द मदर टोल्ड यू, की डोंट स्पीक टू हिम लाईक अ चाइल्ड बिकॉज ही इज नॉट यूज टू दॅट. सो ऑब्झर्व अँड डोंट डू एनिथिंग, जस्ट बी देअर. यू बोलते ना, आंखों ही आंखों में इशारा हो गया, यू डोंट हॅव टू से एनिथिंग. सो दॅट इज हाऊ यू एस्टॅब्लिश ह्युमन कॉन्टॅक्ट. आणि दिस इज युनिव्हर्सल. तुम्ही मंगोलियाच्या माणसाकडे जा, आफ्रिकन माणसाकडे जा, जॅपनीज व्यक्तीकडे जा, प्रथम बसा. आपण मिस्टेक कुठे करतो? वी ओव्हर प्रायोरिटाईज स्पीच. हम्म. ओरल कम्युनिकेशन, आपण कम्युनिकेशन म्हणतो म्हणजे बोलणं. कम्युनिकेशन म्हणजे बोलणं नाही. कम्युनिकेशन इज बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, स्माईल, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. दॅट इज मोर इम्पॉर्टंट टू एश्युअर द अदर पर्सन. आता आपण भेटलो पहिल्यांदा, मी आल्या आल्या खूप बोलायला लागलो असतो, तुम्ही म्हटलं काहीतरी चॅप्टर आहे. सो ह्युमन बिहेवियर इज मोर डिटेल्ड और डिपेंडिंग ऑन हाऊ वी एंगेज विथ इच अदर. स्पीच इज ओव्हर एम्फसाइज्ड. राईट. So don't focus too much on speech. Other things, there are so many children who may not be able to speak. Children who are hearing impaired, they may not be able to speak. But what is their eventual functionality compared to children with autism? Far better. हम्म. They're using non-verbal. हम्म. आपल्याला ही एक चुकीची कल्पना आहे, कारण आपण सर्व कम्युनिकेशनमध्येच आपलं माइंड चालू असतं. अडकलेलं आहे. आपल्याला ते एक ब्रेक केलं पाहिजे, की मी जर चायनाला उद्या गेलो तर शॉपिंगमध्ये मला चायनीज शॉपिंग मैं करके रहूँगा हम्म. और वो बार्गेन भी करूँगा. ऐसा भी नहीं कि वो जो बोल रहा है उतना ही पैसा दूंगा, वो बार्गेन करके आऊँगा मैं. सो हाउ कैन आई अचीव दैट? सो डोंट प्रायोरिटाइज स्पीच टू मच फॉर युअर चाइल्ड अँड डोंट प्रायोरिटाइज अकॅडमिक्स टू मच. हां, अकॅडमिक्स. प्रायोरिटाइज की तुमचं मूल तुमच्याशिवाय लोकांशी कसं वागू शकतं. बट दॅट स्टार्ट्स विथ हाऊ ही बिहेव्स विथ यू अँड इन युअर प्रेझन्स अदर पीपल अँड ग्रॅज्युअली अदर पीपल विदाउट यू. सो सोशल बिहेवियर is what parents should prioritize on for their child's improvement rather than academics. Academics comes later. व्हेरी ट्रू. आणि Yes. एक मुद्दा मला फक्त हो. त्याच्यात सांगायचा आहे, की हे सगळं जे अर्ली इंटरव्हेन्शन झालं, हो. हां, त्याच्यानंतर प्युबर्टीमध्ये येतात, ते सुद्धा त्यांना शिकवणं खूप अवघड आहे. हो. गुड टच, बॅड टच, किंवा त्यांना जे काही त्यांच्या सेक्शुअल फिलिंग्स असतील, हो. तर त्या त्यांना कशा करायच्या त्यांना समजत नाही. पुढे जाऊन जेव्हा व्होकेशनलमध्ये ती मुलं जातात, कारण 99 मला पर्सेंटेज नाही सांगता येणार, पण बरीचशी मुलं अकॅडमिक्समध्ये नाही करिअर करू शकत. आणि हे पालकांना पहिले मान्य नसतं. एकदा ते मान्य झालं की पुढे जाऊन यांनी करायचं काय? 18 वर्षानंतर जेव्हा स्पेशल स्कूल्स नसतात, डे केअर सेंटर्स नसतात, करायचं काय? 50% मुलं ओंकार फक्त घरी बसून असतात आईवडिलांबरोबर. ते काहीही करत नाहीत. TV बघतात, मोबाईल घेतात, स्क्रोल करत राहतात, खातात, वजन जाड होतात, काहीही करत नाहीत. सो मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलाची योग्यता ओळखून
त्याला काहीतरी तुम्ही करायला, भले ते मोनोटोनस जॉब असेल, काही असेल, पण तो बिझी राहायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी अनफॉर्च्युनेटली आत्ता तरी व्होकेशनल ट्रेनिंग म्हटलं आपल्याकडे डिसेबल्ड मुलांसाठी की दिवाळीत दिवे कलर Candle करणं, आणि envelope. आकाश कंदील, कागदी पतंग पिशव्या, बनवा. याच्या पलीकडे आपण काहीही नाहीये. की आता माझ्या मुलाला मी कम्प्युटर शिकवती आहे की त्याच्यामध्ये तो काही पुढे करू शकतो का. सो ह्या अपॉर्च्युनिटीज थोड्या ब्रेनस्टॉर्मिंग व्हायला पाहिजे, कारण एवढा मोठा त्यांच्याकडे भरपूर फिजिकल एनर्जी असते भरपूर. जे ते यूज करू शकतात. जसं माझ्या सासऱ्यांनी मला एक उदाहरण दिलं, एका इंजिन कंपनीमध्ये एक इंजिनचं टेस्टिंग होतं, त्याचा आवाज 85 डेसिबलपेक्षा वर होता. सो ते कंटिन्युअस ऐकलं की ते लोकांचे कानाला बहिरेपणा यायला लागला. मग त्यांनी कंपनीवर केस केली की आम्हाला कम्पेन्सेशन द्या, असं तसं म्हणून. तर माझ्या सासऱ्यांनी काय केलं, त्यांनी डेफ अँड डम लोक आणून ठेवली तिकडे. प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. ते इंजिन तुम्हाला 50 तास चालू ठेवायचं आणि बंद पडत नाही ना एवढंच बघायचंय. त्यांना ऑलरेडीच ऐकू येत नाहीये, सो त्यांना काहीच फरक पडणार नाही. या पद्धतीचं इनोव्हेटिव्ह Very nice. अप्रोच आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे की या मुलांची एनर्जी आपण चांगल्या पद्धतीने कुठे युटिलाइज करू शकतो. आता मी काय करते आहे, मी अशा ऑटिस्टिक मुलं शोधती आहे की ज्यांना म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांचा मी एक ग्रुप तयार करणार आहे, लाईक अ बँड. भले Wow. छोटं देऊळ असेल, तिथे ते भजनं करतील, पण या पद्धतीने ते स्टेजवर जातील आणि त्यांना सगळं कळत असतं ओंकार. त्यांना छान वाटतं, लोक टाळ्या वाजवतात तेव्हा, दे फील नाईस. सो या पद्धतीने आता मी माझं एक उदाहरण दिलं. प्रत्येक मुलं काय म्युझिकमध्ये असतील असं नाही, पण Exactly. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतील. ते पालकांनी शोधून त्यांना दिलं पाहिजे. आणि जी मुलं खरंचच सिव्हिअर आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटकडे काहीतरी करायला पाहिजे की रेसिडेन्शियल आई वडील गेल्यावर काय करणार ती मुलं, हो. कोणीही नसतं त्यांच्याकडे बघायला. माझी एक मैत्रीण आहे जिला या मुलाच्या स्ट्रेसमुळे BP झालं, थायरॉईड झालं. मी तिला म्हटलं, हे बघ तुझा मुलगा सिव्हिअर आहे, तो काहीच करत नाही आहे, 16-18 वर्षाचा मुलगा आहे, घरात बसून असतो डॉक्टर, खूप सिव्हिअर केस आहे. मी म्हटलं, हे बघ तुला काळजी वाटते ना की व्हॉट आफ्टर अस, म्हटलं तू काय करू शकतेस या मुलासाठी, तू जास्तीत जास्त वर्ष जगू शकतेस व्हेरी नाईस. की जेणेकरून तुझ्यानंतर त्या मुलाचं जेवढं आयुष्य आहे ते तरी कमी होईल. समजा तू 50व्या वर्षीच मेलीस तर तुला पुढच्या 50 वर्षाची काळजी आहे ग. तू 85 वर्ष जगलीस तर तुला पुढच्या 15 वर्षाची काळजी होईल. सो तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. जेव्हा तू तुझ्या मुलाचं काहीच करू शकत नाहीयेस तेव्हा ॲटलिस्ट आपण काय करू शकतो की आपण स्वतःची तब्येत ठेवून जास्त वर्ष जगू शकतो की मी असेपर्यंत मला माझ्या मुलाची काळजी नाही, मी गेल्यावर त्याचं आयुष्य किती आहे मला माहिती नाही. व्हेरी ट्रू. बापरे. सर एक फायनल रिमार्क पालकांसाठी, म्हणजे अर्थात जी कोणी पालक आहेत या सगळ्या गोष्टींमधनं डील करतात त्यांच्यासाठी अगदी फायनल रिमार्क की काय सांगू शकाल त्यांना? मी असं सांगेन की दिस इज नॉट द फायनल सेंटेन्स आणि दिस इज नॉट दी एंड. दिस इज जस्ट अ डिफरंट जर्नी. ट्राय अँड अंडरस्टँड वॉट युअर चाइल्ड कॅन डू. तो काय करू शकतो तिकडे लक्ष द्या. लुक ॲट द पॉझिटिव्ह स्ट्रेंथ्स रादर दॅन द निगेटिव्स. बऱ्याचशा गोष्टी आहेत. सेकंड, गेट युअर फॅमिली टुगेदर. See that everybody is on the same page. Third, select the medical team that you are going to based on outcome that they are delivering for your child rather than just service they are providing. आणि fourth, the aim should be what she said. Now ती मुलं जेव्हा बसून परफॉर्म करतात, भजन गातील, काही करतील, टाळ्या मिळाल्यानंतर सेल्फ एस्टीम वाढतो. मग तुम्ही एखाद्या कोणाला एक ग्लास पाणी जरी पाजलं तर तो थँक्यू जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं सेल्फ एस्टीम वाढतं. मुलाचं सेल्फ एस्टीम कसं वाढेल आणि फक्त तुमच्याकडून नाही इतरांकडून अशा वोकेशनकडे लक्ष द्या. फक्त कॅन्डल मेकिंग आणि एन्व्हलप मेकिंगकडे लक्ष देऊ नका. समाजात त्याची काहीतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे जेणेकरून समाज त्याला ॲप्रिशिएट करेल, टाळ्या वाजवेल आणि त्याचं सेल्फ एस्टीम वाढेल. अशा गोष्टींकडे लक्ष ठेवा. येस. आरती, एक फायनल रिमार्क तुझ्याकडनं पालकांसाठीचा. सगळ्यात पहिले मला असं वाटतं की ज्यांची मुलं लहान आहेत तर ज्यांना ॲक्सेप्ट करायला खूप अवघड जातं, पण ॲक्सेप्टन्सशिवाय पर्याय नाही आहे हे त्यांनी सगळ्यात पहिले मान्य केलं पाहिजे. ॲक्सेप्ट करा. तुमचं मूल जेवढं तुम्ही ओळखता तेवढं जगात दुसरं कोणीही ओळखत नाही. त्याच्यामुळे आई आणि वडील, तुम्हाला माहिती आहे की तुमचं मूल काय आहे आणि तुम्हाला कुठल्या एरियात पुढे जायचं आहे हे काम करा. ॲकॅडमिक्स महत्त्वाचं जगात नाही,
तो मुलगा अक्षर शिकला नाही तरी त्याचं काहीही फरक पडणार नाही. हजारो निरक्षर लोक जगात जगतात, हो. खातात पितात व्यवस्थित जगतात. सो अकॅडमिक्सच्या मागे लागण्यापेक्षा त्या मुलाच्या त्याचं सेल्फ एस्टीम वाढावं आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी ह्याच्यासाठी पालकांनी जर एफर्ट घातले नाही तर कोणीही काहीही करू शकत नाही. इट इज अ म्युच्युअल एफर्ट ऑफ द प्रोफेशनल्स अँड द पेरेंट्स. डॉक्टरने तुम्हाला 4 सोल्युशन सांगितलं, तुम्ही घरी जाऊन ते वर्कआउटच केलं नाही तर तुम्हाला रिझल्ट मिळणारच नाहीये. हो. आणि हा एक खूप टॅबू असतो की माझ्या मुलाला मी कसं बाहेर घेऊन जाऊ. मग मी त्याच्यातून गेलेली आहे. म्हणजे 2 वर्ष माझ्या कुठल्याही मित्रमैत्रिणीशी कॉन्टॅक्ट नव्हता. मी माझ्या मुलाला घेऊनच जायचे नाही, कारण मला असं वाटायचं त्यांनी विचारलं हा बोलला नाही तर मी काय करणार आहे. सो ह्याच्यातनं पहिले बाहेर या आणि फील प्राऊड अबाउट युअर चाइल्ड. यू शुड फील प्राऊड अबाउट युअर चाइल्ड. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सन. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. We are proud of you. Very nice. थँक्यू. तुझ्यासारखे पालक आहेत. मलाच भरून आल्यासारखं झालंय. पण खूप खूप थँक्यू तुमच्या दोघांचे. म्हणजे मी स्वतःच किती आता 2 वर्ष आम्ही 300 पेक्षा जास्त पॉडकास्ट केलेत, पण मला आत्ता असं काहीतरी एक वेगळंच यातनं आज मिळालंय. खूप खूप आभार. अगदीच याबद्दल काहीच माहीत नसलेल्या गोष्टीबद्दल एक वेगळाच अप्रोच तुम्ही दोघांनी दिलाय, एक होप दिलाय, एक दिशा दिली आहे. तर खूप खूप आभार तुमचे. आणि परत एकदा म्हणजे जे कुठले ऑटिस्टिक मुलांचे पालक आहेत त्यांना खरं तर सलाम. म्हणजे ज्या चॅलेंजला ते सगळे सामोरे जात आहेत, इट टेक्स अ लॉट. तर येस, थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.